सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. तर मला असं वाटते आपण आपली मीटिंग सुरू करायला आता हरकत नाही. ठीक आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अश्विनीताईची ओळख करून देऊ इच्छिते. आपण या अगोदरचे जर सेशन्स आपण जर केले असेल तर तुम्हाला अश्विनीताईबद्दल कदाचित माहिती असेल. पण काही पालक जर नवीन असतील तर त्यांच्यासाठी अश्विनीताईची ओळख एकदा पुन्हा होणे मला गरजेचं वाटते. तर महाराष्ट्र बालशिक्षण परिषद केंद्र चंद्रपूरच्या वतीने आपण पालकांसाठी हे वेबिनार आयोजित करीत आहोत आणि या वेबिनारचे हे 7वं पुष्प आहे. जे मुलांच्या आत्मसन्मानाविषयी गुंफण्यासाठी आपल्या सोबत आहेत अश्विनीताई गोडसे. तर मुलांच्या आत्मसन्मानाविषयी तो कसा जपावा आणि काय-काय त्याचे पैलू आहेत, यावर अश्विनीताई प्रकाश टाकणार आहेत, आपल्याशी संवाद साधणार आहेत. दरम्यान आपल्याला जर कोणती प्रश्न असतील, तर आपण ती चॅट बॉक्समध्ये लिहू शकता किंवा आपल्याला रेज हँडचं फीचर वापरता येईल आणि तेव्हा मी तुम्हाला अनम्यूट करून तुम्हाला ती प्रश्न विचारता येतील. अ, अश्विनीताईबद्दल सांगायचं म्हणजे अश्विनीताई या ग्राममंगल या संस्थेच्या डायरेक्टर आहे. ग्राममंगल ही संस्था मुलांसाठी अर्ली जे चाइल्डहूड आहेत आणि इतर आदिवासी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी विशेष काम करते आणि शिक्षणात अनेक नवीन प्रयोग ग्राममंगल या संस्थेने केलेले आहेत. ग्राममंगल या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे ग्राममंगल ही संस्था रचनावादाचा पुरस्कार करून पुढे आलेली आहे. किंबहुना मी असं म्हणेल, की रचनावादाचा पाया ग्राममंगल या संस्थेने महाराष्ट्रात रोवला आणि तिथूनच रचनावादाची खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. तर अश्विनीताईंचा हा प्रवास गेल्या वर्षापासून सुरू झालेला आहे ग्राममंगलसोबत. त्या अगोदर सुद्धा त्या एका संस्थेमध्ये डायरेक्टर म्हणून काम बघायच्या. अश्विनीताई सोबतच शांतीलाल मुत्ता फाउंडेशनमध्ये फॅसिलिटेटर म्हणून काम बघतात. अ, विविध व्हिडिओ कंटेंट ट्रेनिंग देणे, त्याच्यानंतर सोबतच अनेक मुलांच्या संदर्भात असलेले प्रायमरी टीचर्सला ट्रेनिंग देण्याचं काम सुद्धा अश्विनीताई करतात. युनिसेफच्या कन्सल्टंट म्हणून सुद्धा अश्विनीताई काम बघतात. आणि त्यापेक्षा एक वेगळी ओळख जर अश्विनीताईची करून द्यायची झाली, तर मी म्हणेल की त्या एक उत्तम पालक आहेत आणि त्यामुळे पालकांच्या या संवादाला चौफेर सुशोभित करण्याचं काम अश्विनीताई करतील. आणि आज आपल्या सर्वांपुढे मुलांच्या ज्या समस्या आहेत, की मुलांचा आत्मसन्मान कुठेतरी दुखावला जातो आहे. तर त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या ज्ञानातून कारण त्यांनी अर्ली चाइल्डहूड इन एज्युकेशनमध्ये एम-ए आणि बी-ए बॅचलर आणि मास्टरची डिग्री घेतलेली आहे. तर त्यांच्या शिक्षणातून आणि त्यांच्या अनुभवातून आपण त्यांच्याकडून खूप काही ऐकून घेऊया आणि आपले प्रश्न आपण त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करूया. तर अश्विनी, मी तुला अनम्यूट करते आहे. आता आपलं सेशन सुरू करायला हरकत नाही असं वाटतं. ओके. थँक यू. थँक यू कल्पना. आणि दुसरं सेशन करताना मलाही खूप मजा येते. थँक यू व्हेरी मच परत एकदा बोलवल्याबद्दल. आणि सगळ्यांना दुपारचा नमस्कार. आय थिंक आमरसानंतर आत्मसन्मानावरचं सेशन असा एक खूप योग जुळून आणलाय आपण. तर ह्याची गोडी आपल्या सगळ्यांना चाखता यावी, कारण विषय खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप महत्वाचा आहे आजच्या काळामध्ये. लहान मुलांइतकाच तो आपल्या सगळ्या मोठ्या माणसांनाही खूप जवळचा आणि रिलेट होणारा विषय आहे. त्यामुळे आज मी विषयाची व्याप्ती खूप मोठी असली तरी अत्यंत थोडक्यात फक्त ओळख करून देते. कारण हा विषय असा 1 तासात बांधण्यासारखा नसून त्याच्यावरती काम खूप होणं आणि चर्चा खूप होणं आवश्यक आहे. तर थोडे मागच्या वेळेस सारखेच काही एक्सरसाइजेस आपण करूया आणि प्रयत्न करूया की जास्तीत जास्त इंटरॅक्टिव्ह ठेवूया. पण याच्याबद्दल तुम्हाला खूप अजून माहिती काढणं किंवा वाचणं हे गरजेचं राहील. मी काही रिसोर्सेस पण शेवटी तुम्हाला रेकमेंड करते. तर अशा ह्याने आपण आता आजचं सेशन सुरू करूया. जेव्हा मला हे सेशन कल्पनानी सांगितलं, घेशील का? विचारलं जेव्हा, तेव्हा मलाही खरं तर खूप उत्सुकता आहे. भावनिक साक्षरता ह्याच्यावर काम करण्यामध्ये. कारण जर का आपण 21व्या शतकातल्या मुलांची साक्षरता ह्याच्यावर काम करणारी मंडळी असू, पालक, शिक्षक किंवा मुलांच्या आयुष्यातले इन्फ्लुएन्शियल एडल्ट्स म्हणून जर काम करत असू, तर केवळ अकॅडमिक लिटरसी आता महत्त्वाची नाही राहिली आहे. 21व्या शतकामध्ये इमोशनल लिटरसी हा एक खूप मोठा कॉम्पोनंट मानला जातो.
कारण ज्या व्यक्तीला स्वतःच्या भावनांची चांगली ओळख असते, त्याला ती भावनांची बँक नीट वापरता येते. त्यामुळे आवर्जून अशा घटकांवर अभ्यास करायची संधी दिल्याबद्दलही कल्पनाचे मनापासून आभार. थोडंसं मी हे जे सेशन आहे ते केवळ मुलांपुरतं नाही मर्यादित ठेवलं. कारण भावनिक विकासामध्ये आपण सगळेच जण वेगवेगळ्या पायऱ्यांवर आहोत, स्वतःला समजून घेण्याच्याच. त्यामुळे आपण हा जो विषय आहे आत्मसन्मान, सेल्फ आपण त्याला सेल्फ एस्टीम असं इंग्लिशमध्ये म्हणतो आणि हे कॉम्बिनेशन आहे स्वतःबद्दलच्या जाणीवेचं. त्यात बरेच छोटे-छोटे कॉम्पोनेंट्स येतात. त्यामुळे आपल्याला स्वतःविषयी काय वाटतंय, याची स्वतःची जाणीव उलगडत आपल्या मुलांना त्यांच्याविषयी काय-काय वाटतंय आणि ते सन्मानपूर्वक कसं वाटू देऊया, याकडे हा विषय वळवण्याचा प्रयत्न करूया. तर मला हे सेशन घेताना छोट्या-छोट्या तुम्हाला रिक्वेस्ट करायच्या आहेत. कल्पना मी तुला विचारीन जेव्हा, तेव्हा तू मला ते पोलचं ऑप्शन सांगितलं होतंस. तर ठीक ते आहे. किंवा ब्रेकआउट सेशनचं जे ब्रेकआउट रूमचं ऑप्शन जे सांगितलं होतंस, ते विचारते. मला सांग हा प्रश्न कन्व्हर्ट होतो का? नाहीतर हा जाऊ देऊ आपण पुढचा घेऊया, ठीक आहे? मला सगळ्यांना एक छोटी रिक्वेस्ट आहे. मी तुम्हाला या स्क्रीनवरती 2 छोटे प्रश्न विचारते आणि उत्तर मनातल्या मनात कागदावर कसंही करा. फक्त हे लक्षात ठेवा आपण काय विचारतोय. सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे, की मी स्वतःला किती चांगली वाटते किंवा किती चांगला वाटतोय स्वतःला. इथे 10 बॉक्सेस आहेत. समजा मी तुम्हाला 10 पर्यंतची स्केल दिली, तर 10 पैकी तुम्ही स्वतःला किती किती बॉक्सेस द्याल? मी मुद्दाम मार्क म्हणत नाहीये, कारण हे सगळं मार्कात कन्व्हर्ट नाही करायचं. तर मी स्वतःला किती चांगली वाटते, किती चांगला वाटतो, याचा एक नंबर तुमच्याकडे लिहून ठेवा. लिहून झाला? आता दुसरा प्रश्न विचारते. तुम्हाला काय वाटतं, की इतरांना तुम्ही किती चांगले वाटता? म्हणजे जर एक चांगला माणूस, चांगली मैत्रीण, चांगली टीचर, चांगली आई, एक ओव्हरऑल व्यक्तिमत्व म्हणून आपण जर चांगलं असू, तर इतर आपल्याला किती बॉक्सेस देऊ शकतील यापैकी, या 10 पैकी? तो एक आकडा लिहून ठेवा. मला वाटतं सगळ्यांचं झालं असेल. अ, आता चॅट बॉक्समध्ये उत्तर द्या प्रातिनिधिक असं, की ह्या दोन्ही प्रश्नांपैकी पहिला प्रश्न सोपा गेला उत्तर द्यायला का दुसरा प्रश्न सोपा गेला? कल्पना तू चॅट बॉक्स वाचू शकतेस का? मला हो, स्क्रीन हो, हो, बघता-बघता हो, हो. मी हां, तुला सांगते. हां. आली आहे मला पण. दुसरा, दुसरा प्रश्न अधिक सोपा पहिला, वाटतं. दुसरा. बरं ओके. आपण रेटिंग बघूया. हं, ही हं. प्रश्न अगोदर पाठवली असतीस ना, तर याचं पोलिंग झालं असतं. आलं माझ्या लक्षात. ते पण ते गडबड झाली. नेक्स्ट टाईम. पहिला प्रश्न जास्त लोकांना सोपी गेला, काही लोकांना दुसरा गेला. हं, हं. ओके. मग पहिला जास्त आहे. ओके. ठीक आहे? पहिला प्रश्न जास्ती सोपा वाटतोय. ओके. हां. हरकत नाही. तर आपल्या असं लक्षात येईल, की काही जणांना स्वतःविषयी पटकन उत्तर देता येतं आणि काही जणांना आपण दुसऱ्यांच्या नजरेतनं कसे वाटतो ह्याचं उत्तर लवकर येतं आणि हे खूप नॅचरल आहे बरं का. ह्याच्यात परत इव्हॅल्युएशन काही नाहीये. पण जेव्हा आपण स्वतःबद्दलची जाणीव म्हणतो, माझी स्वतःची कल्पना, मी कशी आहे किंवा कशी नाही, तर ह्या दोन्हीचं एकत्रित उत्तर जे असतं ना, ते आपल्याला उपयोगी पडतं नेहमीच. म्हणजे असं नाहीये, की फक्त आत्मसन्मान, आत्मभान, आत्मजाणीव ह्याच्याबरोबरचं काम करताना केवळ मी स्वतःला कशी वाटते हेच महत्वाचं आहे. तर तसं नसून या सगळ्याची एकत्र बेरीज म्हणजे आपली जाणीव. हं. तर अजून एक ॲक्टिव्हिटी करूया. मी तुम्हाला एक आरसा दिलाय. हं. कल्पना करा, की तुम्ही या आरशासमोर सगळेजण उभे आहात. हं. आणि ह्या आरशासमोर उभं राहून तुम्ही स्वतःला काहीतरी प्रश्न विचारतात. हं. हा प्रश्न खूप मोठा आहे. कारण ह्या प्रश्नावरती आपण स्वतःला किती ओळखतो किंवा आपण स्वतःबद्दल कसा विचार करतो, स्वतःचं मूल्यमापन कसं करतो, हे खूप अवलंबून आहे. त्यामुळे पुन्हा मी जे प्रश्न विचारते ना, ते थोडेसे टक्केवारीत विचारते. कारण प्रत्येक प्रश्नाची एक अशी मोठी रेंज आहे आणि त्याचं सगळ्यात सोपं उत्तर कसं आहे माहिती काही वेळा मी अशी असते आणि काही वेळा मी असं असतो. तर मला असं कंपॅरेटिव्ह उत्तर नकोय. तुम्ही मला टक्क्यामध्ये उत्तर स्वतःकडे लिहून ठेवा. मी जेव्हा विचारेन तेव्हा मला सांगा. हं. मी माझ्या नजरेत स्वतःची किंमत
किती टक्के. आता आपण 100 असा एक आकडा धरूया, टक्के काढतोय म्हणून. मी स्वतःला किती व्हॅल्यू करते 100 पैकी? माझ्या स्वतःच्या नजरेमध्ये माझी किंमत किती आहे? हा एक मोठा प्रश्न. परत तो काही जणांबरोबर मी स्वतःला कशी किंमत ठेवते, काही परिस्थितीत कशी किंमत करते, हे सगळे त्याचे कंगोर आहेत. त्याच्या इतक्या डिटेलमध्ये जाऊ नका. पण इफ आय आस्क यू, हाऊ डू यू व्हॅल्यू युअरसेल्फ? हाऊ मच आउट ऑफ 100 डू यू व्हॅल्यू युअरसेल्फ? प्लीज राइट डाउन दॅट नंबर. नेक्स्ट, पर्सेंटेज लिहा की तुम्हाला स्वतःबाबत किती टक्के अभिमान आहे. तुम्ही जसे आहात त्याबद्दल, स्त्री आहात, पुरुष आहात, तरुण आहात, प्रौढ आहात, तुम्हाला स्वतःचा अभिमान किती वाटतोय? माझा तिसरा प्रश्न असा आहे की आत्ताच्या या क्षणाला, आयुष्यात ज्या टप्प्यावर तुम्ही तिथे आहात, तिथे साधारण तुम्हाला तुम्ही आयुष्यामध्ये हारल्याची किंवा जिंकल्याची भावना किती पर्सेंट आहे? जी भावना जास्ती आहे पर्सेंटमध्ये ती लिहायची. म्हणजे तुम्ही आय फील लाइक अ विनर राइट नाउ असं वाटत असेल ओव्हरऑल आयुष्यामध्ये, तर तो आकडा लिहून ठेवणं आवश्यक आहे. किंवा आय थिंक आय एम स्टील स्ट्रगलिंग, आय एम नॉट व्हेरी मच इन चार्ज ऑफ माय लाईफ असं वाटत असेल, तर ती पर्सेंटेज ते लिहून ठेवा. तुम्हाला स्वतःच्या व्यक्तिमत्वाबाबत किती आदर आहे? आपल्यात काही गुण असतात, काही कौशल्य असतात, काही आपल्या नैसर्गिक प्रवृत्ती असतात, आपली प्रतिभा असते. या सगळ्याबद्दल तुम्हाला स्वतःला किती आदर आहे? तुम्हाला काय वाटतंय स्वतःबद्दल? त्याची एक टक्केवारी लिहून ठेवा. आणि तुम्हाला तुम्ही जसे आहात, जशा आहात, जाड आहात, बारीक आहात, गरजेपेक्षा जास्ती उंच आहात, जास्ती बुटके आहात, गरजेपेक्षा किंवा वाटतंय त्याच्या करिअरच्या त्या टप्प्यावर आहात, त्यापेक्षा कमी आहात, याबाबत तुम्हाला समाधान कसं वाटतंय? तुमचं मूल कसं वाटतंय? कुटुंब कसं वाटतंय? ओव्हरऑल माझं पर्सनल आयुष्य, माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं सामाजिक आयुष्य बघता मी किती समाधानी आहे, त्याची एक टक्केवारी लिहून ठेवा. आणि आपल्या असं लक्षात येईल की या सगळ्याचं जे एकत्रित उत्तर असतं, त्याला आपण ही संज्ञा वापरू शकतो, ज्याला आपण आत्मसन्मान असं म्हणतो आहे. कारण सायकोलॉजी मधल्या ह्या ज्या सगळ्या कॉन्सेप्ट्स आहेत, या सगळ्या टर्म्स आहेत, तर ह्याचा असा सुट्टा अर्थ नसतो. त्याचा एक होलिस्टिक अर्थ आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं असतं. आणि त्याच्यातनं आता इथे सन्मान हा शब्द खूप जास्ती महत्वाचा आहे. हा अभिमान नाहीये. कारण कुठे ना कुठेतरी ना अभिमान आणि सन्मान मध्ये एक आपलं पूर्ण क्लिअर कट डिस्टिंक्शन असणं खूप महत्वाचं आहे. हा फरक नाही केला तर मग, कारण आता काही जणांच्या जे थोडेसे माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठे असतील, ते म्हणत असतील की आम्हाला आमच्या संस्कृतीनेच खूप हंबल राहायला, खूप डाउन टू अर्थ राहायला शिकवलंय. मग कसा सन्मानाबद्दल विचार करणार? किंवा कसा आपण आदर हा कायम दुसऱ्यांनी आपल्याला द्यायचा असतो. आपण कसा म्हणणार? आमच्या संस्कृतीने आम्हाला हे नाही सांगितलं. म्हणून मी म्हणलं की अभिमान आणि सन्मानमध्ये फरक आहे. मी जशी आहे तसं मला सेलिब्रेट करता येतंय का? मला त्याचा सन्मान वाटतोय का? आणि मला स्वतःचं मूल्यमापन मी कशी करते ह्याचं उत्तर. तर हे सगळ्याचं कॉम्बिनेशन ज्याला म्हणतो आपण, त्याला आपल्याला आत्मसन्मान असं म्हणता येतं. इथे आपण थोडीशी डेफिनेशन बघितली की सेल्फ एस्टीम, आत्मसन्मान, स्वप्रतिमा, ही स्वप्रतिमा जर निरोगी असेल तर त्याला काय म्हणता येईल? मग थोडासा मीही माझ्या आईशी पण डिस्कस करत होते विषय, तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच गरजेचं आहे का बरं आत्मसन्मानावर काम करणं? इतके लोक याची अशी खुलून चर्चा न करत मोठे झालेच की. माझ्यापेक्षा माझ्या फॅमिलीत कितीतरी मोठे लोक आहेत, माझ्या आजूबाजूला आहेत. त्यांनी याचा कधी गवगवा न करता झाले की मोठे. मग खरंच ह्याच्यावर इतकं काम करणं 21व्या शतकामध्ये का गरजेचं आहे? तर आपल्याला जेव्हा सायकोलॉजीमध्ये हा जो पिरॅमिड दिसतोय, ट्रायंगल दिसतोय, त्याच्यामध्ये मॅस्लव नावाच्या सायकोलॉजिस्टनी जे काम केलं आणि शिक्षणातल्या सगळ्या मंडळींना हा माहिती आहे की हा पिरॅमिड ऑफ नीड्स आहे, की माणसाला प्रत्येक टप्प्यावरती खूप गरजा असतात. त्याच्यापैकी खूप प्रकर्षाने तुम्हाला दिसत असेल तर ही जी फिजिओलॉजिकल म्हणजे शारीरिक गरज, सुरक्षिततेची गरज, प्रेम आणि अटॅचमेंटची गरज, त्याच्यानंतर प्रकर्षाने एक अख्खा त्रिकोण दिसतोय आपल्याला, जो म्हणतोय की मला
आत्मसन्मानाची मला गरज आहे. आणि मग आत्मसन्मान म्हणजे नक्की काय? तर मगाशी म्हणलं तसं हे एक कॉम्बिनेशन आहे. मग विश्वास आपला किती चांगला आहे. आपण काहीतरी आयुष्यात मिळवलंय, काहीतरी अचीव्ह केलंय, ही जी भावना असते ना, ह्या भावनेची त्याच्यातली मिळकत आहे. दुसऱ्यांचा आदर मला करता येतोय, जे मिळवते आहे, ज्यांचा आत्मसन्मान चांगला आहे किंवा नसेलही. पण मला तो करता येतो दुसऱ्याचा आदर, कारण दुसऱ्या व्यक्तीचा व्यक्तिमत्त्वाचा आदर राखला तर आपण स्वतःच्या आत्मसन्मानाला जपू शकू. आणि मला दुसऱ्यांकडनं आदर मिळण्याची पण तितकीच आवश्यकता आहे. मग मी लहान व्यक्ती असो अथवा मोठी व्यक्ती असो. आता इथे थोडंसं आपण रिफ्लेक्ट करूया आपल्या पालकत्वाच्या भूमिकेकडे. आपण लहान मुलांचे लाड करतो. लहान मुलांवर उदंड प्रेम करतो. लहान मुलांची काळजी घेतो. आता लहान मुलाच्या आत्मसन्मानाची जोपासना किंवा त्याला त्याला सन्मानाची गरज आहे. म्हणजे काय मुलांना आता पुरस्कार द्यायचे का? काय त्यांचे सोहळे करायचे का? असा अगदी नैसर्गिक विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतो. तर माझा आत्मसन्मान जपला जावा ही गरज जर बालपणापासून आपल्यात असेल आणि ती जर भागली नाही, तर मोठेपणी सुद्धा आपल्याला दुसऱ्याचा सन्मान करता येत नाही असा प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये येतो. आणि म्हणून लहान मुलांचं जेव्हा आपण कौतुक किंवा लहान मुलांचा जेव्हा लाड करतो, त्याच्या बरोबरीने आज आपल्याला जाणीव करून घ्यायची आहे, की आपण लहान मुलांचा आदर व्यक्त कसा करतो. कारण मला पूर्ण खात्री आहे, की आपल्यामधलं कोणी असं नाही, की जे म्हणेल, की "अहो, कधी मुलांचा अनादर केला? हे नवीन शास्त्र घेऊन येणारे तुम्ही लोकं असे काय म्हणता, की आम्हाला असे का चौकोनात ढकलायचा का प्रयत्न करता, की आम्ही काय मुलांचे काही वाईट करणारे होतो का आधीचे? तर तसं अजिबात नाही म्हणायचं बरं का मला. मला म्हणायचंय, की मुलांचा आदर व्यक्त करण्याच्या संधी आपण कशा घेतो आणि त्या प्रकर्षाने मुलाला प्रोसेस म्हणून पास ऑन करतो का? मागच्या सेशनला मी असं म्हणलं होतं पालकत्वाच्या शैलीचं जेव्हा सेशन घेत होते तेव्हा, की मूल नुसतं आपल्याला आपण काय करतो हे बघत नाही, तर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कसं वागलं जावं ह्याच्या काही प्रक्रिया आपल्याकडनं उचलत असतात. ताण आला की आई-बाबा कसे करतात, राग आला की आई-बाबा व्यक्त कसे करतात. हे जसं मूल टिपत असतं ना आणि जे नॉन व्हर्बल आहे, अभाषिक आहे. तसंच माझ्या आदराच्या कल्पना माझे पालक किंवा माझ्या भोवतीचे शिक्षक, मोठी मंडळी पुरवतायत का? तर मी कोणाचा तरी आत्मसन्मान जपायला जाईन. अशी परिस्थिती माझ्या आयुष्यात निर्माण होईल. त्यामुळे जेव्हा मला अ, पूर्णपणे माझ्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करायचा आहे, तर जशी मी स्वतःच्या सुरक्षिततेच्या गरजा भागवीन, तसंच आजपासनं आपल्याला आपल्या स्वतःच्या सन्मानाच्या गरजा आपण भागवतोय ना, जर आपण नसू भागवत, तर आपल्या मुलांना ते येणार नाहीये. त्यामुळे हे सेशन टू फोल्ड आहे असं मी मगासपासनं म्हणते आहे. आता पुष्कळदा 2 मुलांमध्ये अत्यंत कमालीचा फरक जाणवतो आणि त्यातलं जर अंतर मोठं असेल 2 मुलांच्या मध्ये वयामध्ये, तर अजूनच. आता माझ्याही घरात 2 मुलं आहेत. मला एकच आहे मूल, पण माझ्या घरात सध्या 3 मुलं एकत्र राहतायत. त्यामुळे 2 मुलांमध्ये अ, मोठा फरक आहे. त्यातलं एक मूल जे आहे, हे क्षणाक्षणाला असं नाराज होणारं आहे, रुसकं आहे. काही झालं की छोटं जरी झालं तरी त्याला होणारं दुःख हे डोंगरा एवढं आहे. म्हणजे आता मला अगदी असं तुला डोंगरा एवढं वाटतंय, टेकडी एवढं वाटतंय का पायरी एवढं वाटतंय, अशी चर्चा करावी लागते. तर एक मूल असं आहे आणि त्याला काहीही केल्या स्वतःबद्दल छान असं काही फीलिंग येत नाहीये. आणि माझं जे दुसरं मूल आहे, ते दिसतंच आहे तुम्हाला कसं आहे त्याच्याबद्दल फार काही सांगायला नको. तर खूपदा माझ्याकडे पण जेव्हा 2 मुलांचे आई-वडील येतात, काही त्यांच्या मुलांबद्दल चर्चा करायला, तेव्हा प्रकर्षाने असं दिसतं, की एक मूल खेळकर आहे, आनंदी आहे, बिनधास्त आहे, फार फिकीर करत नाहीये, म्हणजे उर्मट नव्हे बरं का परत. ते मुलांची बेफिकिरी आणि मोठ्या माणसांच्या बेफिकिरीमध्ये खूप जास्ती फरक असतो, शब्द एकच असला तरीही. सो आपण म्हणूया बिनधास्त आहे, बेधडक आहे, हजरजबाबी आहे, कायम उत्सुक असतं, कायम खेळकर असतं, हासरं असतं आणि जे पहिलं मूल दाखवलं ना, ते क्षणाक्षणाला ऑफ होतं. पटापट ऑफ होतं. आता अशा 2 मुलांमधला जो फरक आहे, हा दोन्ही मुलांमधला फरक जो आहे, हा आपल्याला त्यांच्या स्वतःच्या आत्मसन्मानाच्या जाणीवेमधला फरक म्हणून स्पष्ट दिसतो, की जे मूल स्वतः खुश आहे, येणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेतंय, त्याच्यावर आपलं काय मत आहे ते सांगतंय, ह्या मुलाची आत्मप्रतिमा किंवा स्वप्रतिमा किंवा आत्मसन्मान असं म्हणूया, की सेल्फ एस्टीम हायर साइडकडे झुकलेली आपल्याला दिसते. कारण ते म्हणते, "माझं-माझं छान चाललंय. तुम्हाला दुःख होतंय,
ताण येतोय माझ्या मस्तीचा त्रास होतोय, पण मला हसू येते. मी मजा करतोय मस्ती करताना. आणि जे वरचं मूल आहे, ते जरा काही म्हटलं ना, की एक 50 जणांना सॉरी म्हणून देणार आहे. सॉरी माझ्याकडनं असं झालं. एकदा झालं, दोनदा झालं, पण 10-12 वेळा कधी-कधी मुलं सॉरी म्हणतात किंवा छोटीशी जरी गडबड झाली, तरी त्यांना खूप मोठा ताण येतो. असं मूल काय दाखवत आहे, की माझी स्वतःची सेल्फ एस्टीम जी आहे ना, ती लोअर साइडची आहे. आता प्लीज असा गैरसमज करून घेऊ नका, की आता मी इथे एकदा हाय सेल्फ एस्टीम आणि लोअर सेल्फ एस्टीम असं म्हणलं, म्हणजे हे शिक्के मारले आणि असंच पुढे जातं का? तर नाही. हे बदलतं. मी फक्त उदाहरण देते आहे आणि आपल्यामध्ये सुद्धा, आपल्या वेळेमध्ये सुद्धा आपण काही बाबतीतली आपली सेल्फ एस्टीम अजूनही लो आहे आणि काही बाबतीतली सेल्फ एस्टीम आपली चांगली आहे. पण ओव्हरऑल आपण काय म्हणतोय, की वृत्ती जी आहे, ही ह्या दुसऱ्या मुलाची खेळकर आहे, आनंदी आहे. त्यामुळे त्याला त्याच्या वयाच्या मानाने आयुष्यामध्ये कमी प्रश्न आहेत. आता हे जे माझं पहिलं मूल आहे, ते मोठं झाल्यावर कसं असणार आहे? तर असं. चिंतांचे ढग, एक चिंता, दुसरी चिंता आणि अजून त्याच्यावरती चिंता आणि हे जग काही मला राहण्यासाठी फार सुटेबल नाही. अशा ताणात वाकलेलं मोठं माणूस होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. कारण लहानपणी जर वृत्तीवर काम नाही झालं, तर खूप अवघड जातं मोठेपणी वृत्तीवर काम करायला. मला माहिती आहे, की आपले चॅलेंजेस प्रत्येकाचे काय आहेत. आपण सगळे स्वतःला चांगले ओळखत असतो. आणि जे दुसरं मूल आहे, ते मात्र त्याच्या शर्टावर तुम्हाला काय लिहिलं दिसतंय का मोठेपणी? त्याच्या शर्टावर लिहिलंय, की राईज. हे वरती जायला, नवीन आव्हान घ्यायला, स्वतःला वरती खेचायला मोठेपणी सुद्धा तयार होणार आहे. कारण ही जी आनंदी मनोवृत्ती लहानपणी निर्माण झाली आहे, जोपासली गेली आहे, हा जो बिनधास्तपणा आहे, करून बघायची तयारी आहे, हा जो बेधडकपणा आहे, ट्राय आउट करायचा ओपननेस आहे, हाच आपल्याला मोठेपणीच्या सेल्फ एस्टीम, साधा इंटरव्ह्यूची तयारी करायला जाताना सुद्धा सेल्फ एस्टीम वरच आपल्याला खूप चांगले डिस्कशन करता येतं. आता मला माझ्याकडे पण जेव्हा लोकं इंटरव्ह्यूला येतात, तेव्हा मी बघते की बोलताना काय बघते की अरे स्वतःबद्दल काय वाटतंय? असं. आणि आमच्या ग्राममंगलमध्ये तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करायचं असेल, तर स्वतःची इमेजच जर हेल्दी नसेल मनात, तर दुसऱ्या क्षेत्रात कॉन्ट्रिब्युशन कसं करणार? त्यामुळे खूप महत्त्वाचा घटक आहे हा आणि लहानपणापासून ते मोठ्यापणापर्यंत खूप प्रकर्षाने ह्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. तर आता पटकन बघूया की हा निर्माण कसा होतो? हे जसं काही रिफ्लेक्सेस घेऊन मला जन्माला येतं, तसंच ह्या भावनिक गरजा भागवण्यासाठी पण काहीतरी प्रोसेस असेल. तयार कसा होत असेल? आत्मसन्मानाची जाणीव. आपण महत्वाचे आहोत, हे मुलाला कधीपासनं कळत असेल असं वाटतं. हं. त्याचं उत्तर अगदी मी बाळ असताना माझ्या कितव्या रडण्याच्या किंकाळीला माझं ओलं झालेलं लंगोट बदलला गेला आहे. तिथपासनं मूल सेल्फ एस्टीम गोळा करायला लागतं. अरे, मी किती बरं महत्वाची आहे लोकांना. माझं अंथरूण ओलं झाल्यानंतर किती क्षणात मला कम्फर्टेबल करतात लोकं. इथपासनं मूल भावनिक करन्सी गोळा करायला लागतं आणि तिथपासनं खरं तर मूल विचार करत असतं स्वतःचा. हं. तर आपण बघूया, की सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे ना, तो आहे, की मुलाला लहानपणीपासून महत्त्व. महत्त्वाचा अर्थ लाड नाही. मी परत सांगते कारण इतके थिन लाईन्स आहेत ना याच्यामध्ये, की मूल म्हणेल त्याला आम्ही हो म्हणतो, ह्याला मुलाला महत्त्व दिलं जातं असं नाही. बाळ असेल तर त्याच्या रुटीनचं महत्त्व आहे का? त्याचं खेळ, झोप आणि त्याचा आहार ह्याचं आपल्याला महत्त्व आहे का? हे महत्त्व मुलाला कदाचित काही न पटणाऱ्या गोष्टी करायला लावणं सुद्धा आहे. त्यामुळे मुलाचं महत्त्व आपल्या घरात किती आहे? अगदी आपण प्रकर्षाने असा विचार करू शकतो. किती जण समजा आपल्याकडे असं गृहीत धरूया, की आपल्याकडे काहीतरी पूजा आहे, काही समारंभ आहे, काही आहे ज्याच्यात तुम्हाला 10 लोकांना जेवायला घरी बोलवायचंय. तर किती लोकं असं म्हणतात, की अ, ते छोटं मूल काय सांगेल ना, तो मेनू करूया. तू सांग. घरातलं सगळ्यात जे धाकटं आणि मग खूपदा असं होतं, की महत्त्व आपण द्यायला जातो आणि मूल इतकं उरफाट काहीतरी सांगतं, "हां, सगळ्यांना भेळ कर जेवायला." आणि आपण म्हणतो, "काय, काय? भेळ करतात का जेवायला?" म्हणजे तुझ्या बोलू शकतोस तू, पण तुझ्या बोलण्याचं काही महत्त्व आम्हाला काही फारसं नाही. असं महत्त्व कधी द्यायचं हा पण एक चॉईस आहे. पण आपण मुलाला महत्त्व मिळतंय ह्याचं जाणीव देतो का? दुसरं त्याच्या पुढचा टप्पा आहे आत्मसन्मानाचा, तो म्हणजे मुलाचा स्वीकार आहे का? मूल शांत असेल तरी
ऍक्सेप्टेड आहे, बडबड असलं तरी ऍक्सेप्टेड आहे. 2 मुलं, एक शांत आणि एक बडबड आहे. तर आपण असं म्हणत नाही, हे ना ह्याची बोलायची पंचायत, हे ना बोलायला थांबत नाही. असं आपण अजिबात म्हणत नाही. आपण दोघांचाही स्वीकार आहे हे जाणवतो. त्यांना जाणवून देतो. तर मुलाला स्वीकृत वाटतंय ना. आणि तिसरा टप्पा आहे की मुलाचा आदर होतोय. म्हणजेच काय, की मुलाला जे काही जमत नाही किंवा मुलाला जे काही कमी जमतं, त्याही बाबतीत मुलाला व्यक्ती म्हणून सांभाळलं जातं आहे, कौशल्यांवरती काम केलं जातंय. नाहीतर काय दिसतं, की जे जमत नाही त्याचा पटकन अनादर होतो. मग ते अगदी "काय तू साधी शर्टाची बटणं कशी लावता येत नाहीत अजून?" इथपासनं ते वह्या भरता येत नाहीत दप्तरात इथपर्यंत सगळीकडेच जाऊ शकतं. ह्या तिन्हीचा जो एकत्रित परिणाम होतो ना माणसावरती, तो स्वतःवरती म्हणजे स्वतःला आदर मिळतोय का? महत्त्व देता येतंय का? मिळतंय का? आणि स्वीकार होतोय का? तसंच इतरांना मग मला आणि म्हणजे माझा स्वतःचा आदर कसा आहे स्वतःबाबत आणि मला इतरांकडनं मिळणारा आदर कसा आहे. आणि हे मी तुम्हाला पण आवर्जून सांगते, की स्वतःचा हा विचार करा, की मी स्वतःला महत्त्व दिलंय का? आता इथे किती स्त्री आणि किती पुरुष काही काउंट मिळत नाही मला. त्यामुळे माझ्याशी नंतर भांडू शकता. पण जितक्या स्त्रिया असतील, त्यांनी आपण सगळ्यांनी एकदाच आपण आपण कशा पिढ्यानपिढ्या त्यागच करत आलो आहोत. म्हणून आपलं महत्त्व आपणहून कमी केलंय का? ह्याच्यावर विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. सो आपण आपलं महत्त्व नाही ठेवलं तर जग ठेवणार नाहीये. हे पण आणि ते मिळवण्यासाठी काय करायचं हा अजून वेगळा भाग आहे. ते वेगळं अख्खं सेशन. परंतु मी स्वतःचा स्वीकार केलाय का? मी चांगली अ, दष्टपुष्ट आहे, गब्दूल आहे. तर माझा स्वीकार आहे का केलेला मी स्वतःचा? का मला सतत वाटतं थोडी बारीक असाल, बाकी सगळं ठीक आहे माझं, पण थोडी बारीक असते ना, तर काही बिघडलं नसतं. पण ते काय शक्य नाही. तर मीच माझा स्वीकार नाही केला, की मी जशी आहे, तशी सगळी माझी कामं छान होतायत. मला बोलता चांगलं येतंय, लिहिता चांगलं येतंय, चांगलं शिकवता येतंय. ह्या सगळ्याचा माझ्यावर कसा परिणाम होतो, हे खूप महत्वाचं आहे आणि मी स्वतःचा आदर ठेवते का? मी स्वतःचा आदर ठेवला तर माझा कोणीही अनादर करू शकत नाही, हे अगदी सत्य आहे. त्यामुळे ह्याचा स्वतःबद्दलचा विचार आणि इतरांकडनं मला महत्त्व स्वीकार आणि आदर मिळतोय का याची जाणीव, हे करणं अत्यंत गरजेचं आहे. तर जेव्हा आपण अ, आत्मविश्वासाचा सॉरी पटकन ही स्लाईड ओपन करते आणि मग एकत्र बोलते. जर आपण ही जी सेल्फ इमेज आहे ही जर एखाद्या रोपट्यासारखी बघितली, ही आत्मप्रतिमा, आत्मसन्मानाची जाणीव जर एखाद्या रोपट्यासारखी बघितली, तर जर त्याच्या मुळाशी प्रेम, आदर आणि सुरक्षा नक्की असेल, तर ही जाणीव छान फुलत जाते आणि ही जी जाणीव छान फुलत जाते, त्यामुळे मुलाला यशाची गोडी चाखता येते. बघा किती आवश्यक आहे. हं. यशाची गोडी चाखता येणं हे सुद्धा एक खूप मोठं कौशल्य आहे. जर जर एखाद्या व्यक्तीचा आत्मसन्मानाची जाणीव निरोगी असेल, त्याला आत्मसन्मान छान मिळत असेल, तर अशी व्यक्ती यश चांगलं पचवू शकते आणि त्याची गोडी पण घेऊ शकते. हीच व्यक्ती आनंद घेऊ शकते आणि व्यक्त करू शकते आणि हीच व्यक्ती समाधान मानू शकते. बघा हे केवढं आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडीत आहे. अगदी दूध उतू गेलं पासूनचा अनुभव बघा आणि तुमच्या लक्षात येईल, की आपल्या दिवसभरामध्ये आपली सेल्फ एस्टीम जर चांगली असेल, तर आपला दिवस कसा जातो, मग आपलं आयुष्य कसं जातं आणि आपलं पुढचं आयुष्य कसं जाणार आहे, हे सगळंच अवलंबून आहे. पण लहानपणी मात्र या तीनही गोष्टी प्रेम, आदर आणि सुरक्षा. प्रेम हे अ, मुलाच्या स्वीकाराशी खूप जास्ती निगडीत आहे. मुलाचा प्रेमाने सांभाळ करणं, मुलाच्या पेक्षा मोठं होऊन मुलाला सांभाळून घेत स्वीकार करणं. मुलाचा आदर म्हणजे याचा उलटा जर अर्थ समजून घेतला ना, की मुलाला लेबल नाही केलं, चिडवलं नाही. मुलाला चिडवलं म्हणजे चेष्टा, ह्युमर नाही म्हणायचं मला, की त्याची उणी नाही काढली, तर आपण आदर देऊ. आणि सुरक्षा म्हणजे मुलाला कधीही आपल्याबरोबर वावरताना थ्रेटन्ड नाही वाटू दिलं. तर सुरक्षा म्हणजे आपण म्हणतो म्हणजे काय आम्ही पालक म्हणून सगळंच करतो मुलांसाठी. चांगलं घर दिलंय, जायला-यायला गाडी ठेवली आहे, रिक्षा लावली आहे घरी जायला. अ, घरी येतात मुलं तेव्हा आम्ही असतो, 4 वेळेला खायला घालतो, मग सुरक्षित ठेवतो नाही तर काय ठेवतो. इनफॅक्ट कोणी खाली भांडायला गेलं तर आम्ही पहिले भांडायला जातो मुलांच्या वतीने. अतिसुरक्षा पण देतो. पण सुरक्षेचा अर्थ मला तसा नाही म्हणायचा. मला असं म्हणायचंय, की मुलाला घरात वावरताना निर्धास्त वाटतं आहे ना. टोचणी लागणं, माझी काहीतरी गडबड झाली म्हणून हा भाग खूप छोटा आहे बरं का.
की मुलाला आपणहून वाटलं पाहिजे, की माझी एक गडबड झालीये, असं-असं घडलंय. ही टोचणी वेगळी. हं. मी म्हणते सुरक्षा म्हणजे कशी, की मुलाला धास्ती नाही वाटली पाहिजे. एक काळ होता, जेव्हा आपण आया एक पालुपद वापरायचो. संध्याकाळी बाबा येऊ दे, बघते तुझ्याकडे. हे म्हटलं ना, की संध्याकाळची वाट बघायचा सगळा ट्रॉमा त्या मुलाच्या मनामध्ये ऑलरेडी आपण सेटिंग करून ठेवलंय. किल्ली देऊन ठेवली गजराच्या घड्याळासारखी, की 6 वाजले ना, की बेटा तेरी तो निकल पडी. तर ह्याला म्हणते मी असुरक्षित वाटणं. किंवा काही प्रकारे मुलांना ज्या वागणूक दिली जाते, की तुला असा वागलास तर खोलीत डांबीन, असं केलंस ओट्यावर ठेवीन, तसं केलंस खायला देणार नाही. ह्या सगळ्यांनी मुलाची सुरक्षा ढळते. त्याला आपल्यावर विश्वास ठेवता येत नाही का चुमारे हे लोकं आपला सांभाळ करतील का नाही नक्की? यांना काही सांगूया का नको? किंवा ह्यांच्याशी खुलून वागूया का नको? हे प्रश्न मुलाला पडतात आणि मग त्यांच्या आत्मसन्मानाच्या जाणीवेवरती खूप निगेटिव्ह परिणाम व्हायला लागतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी आणि आपण ज्या वयात आहोत, त्या वयापासून हे करता येतं. ज्यांना असं वाटत असेल, की "अरे, माझी मुलं तर 25 वर्षाच्या वरती आहेत." काहीच हरकत नाही. त्या वयातलं प्रेम, त्या वयातला स्वीकार आणि त्या वयातली सुरक्षा आपण पुरवूच शकतो मुलाला मानसिक. आणि त्यातनं मुलाला त्याच्यापुढे यश, समाधान आणि आनंद उपभोगायला खूप चांगली मदत करून देऊ शकतो. हं. आपण जर असं थांबून आठवूया, की अ, आपल्या आयुष्यातला एक यशस्वी अनुभव, हं, कुठल्याही प्रकारचा जेव्हा तुम्हाला असं वाटलं, की येस, हे माझ्याकडनं भारी झालंय. तर असा एक अनुभव आठवून बघा आणि कल्पना माझी विनंती आहे, की जे कोणी चॅट बॉक्समध्ये म्हणतील, की मला शेअर करायला आवडेल, असा 1 किंवा 2 अनुभव आपण शेअर करून त्याच्यावर चर्चा घेऊ शकतो. एक यशस्वी अनुभव अ, म्हणजे मला जेव्हा वाटलं, की हे भारी झालंय आता. असं यश मिळालेलं, जे चॅट बॉक्समध्ये शेअर करू इच्छितात त्यांना विचार आणि त्यांना अनम्यूट कर. कोणतेही 2 अनुभव आपल्याला घेता येतील. तर चॅट बॉक्समध्ये जे लिहितील, की त्यांना शेअर करायचं आहे, त्यांना आपण संधी देऊया. ठीक आहे? हं, तर बघूया चॅट बॉक्समध्ये आले तर आपल्याला अनम्यूट करता येईल. शुअर. सगळेजण आठवण्यात गुंग झाले. काही हरकत नाही. प्रश्न पुन्हा विचारा एकदा. ओके. प्राची. हां. जेव्हा तुम्हाला असं वाटलं, की तुम्ही यशस्वी झालायत, कुठल्याही प्रकारचं यश तुम्ही अनुभवलं असेल आयुष्यातलं आत्तापर्यंतचं कुठलंही, कुठल्याही वयातलं, आत्ताचंच असं नाही. तर तुम्ही नक्की सांगू शकता आणि शेअर पद्मश्री करा. दीक्षित म्हणून आहेत, त्यांना बोलायचं शुअर, आहे. शुअर, शुअर. तर मला आवडेल पद्मश्री ऐकायला. वेट मी त्यांना चॅट बॉक्समध्ये हे करते. पद्मश्री दीक्षित. हां, तू मॅडम मी पण चालू तुम्हाला करशील अनम्यूट. प्लीज? हां, हॅलो. मॅडम. हां, बोला मॅडम. मला बोलायचं होतं. खूप छान ताई तुम्ही सांगतायत. पहिल्यांदा तुमचं म्हणजे अच्छा. धन्यवाद. आणि मला म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे, माझी पण मुलं आता मोठी झालेली आहेत. तो म्हटल्यामुळं मला खूप छान बरं वाटलं, की कोणत्याही वयामध्ये आपल्याला करू शकतो आणि मी पण स्वतः नक्की, काउन्सिलर नक्की. आहे. पण काही गोष्टीत आपण म्हणतो, आपण जरी असलो तरी बऱ्याचशा गोष्टी आपल्यातून होतात. नाही असं नाही, शेवटी आपण माणूस हं, आहे. पण हं. मला प्रश्न म्हणजे माझा मुलगा जेव्हा 5वी ते 7वी पर्यंत मी त्याला अभिनवला घातला होता. चांगले मार्क्स होते. म्हणजे मी सदाशिव पेठेत राहते, पण तिथे छान शाळा म्हणून घातला. पण मला असं जाणवलं, की नाही तो खूप असा म्हणजे खूप बिनधास्त नाही किंवा पहिल्यासारखा ओपन नाही होत आहे किंवा हे मला जाणवलं आणि मग माझ्या लक्षात आलं, की त्याला खूप खेळायला मिळत नाही किंवा त्याचे मित्र तो कोप अप होत नाहीये वगैरे आणि मग मी त्याची शाळा बदलून परत त्याला आहे त्या शाळेत घातलं आणि तिथे एक थोडंसं म्हणजे ग्राउंड मुळात मुळात म्हणजे त्याला ग्राउंड मिळेना आणि मग ते शाळा सुटल्यानंतर 5:30 ते परत महाराष्ट्र मंडळाला ग्राउंडला घातलं. परत जी त्याची ग्रोथ जी झाली ना, ती आज तागायत इतकी छान आहे. आज तो मेडिकलला ॲडमिशन आहे. म्हणजे ही जी डिसिजन घेतला किंवा ते कळलं मला, की त्या मुलाला काय हवं आहे आणि काय आपण देतोय. कारण ते रोजचं त्याचं बघत होते हेक्टिक सकाळचं जायचं लवकर शाळा ती 11:45 ती संध्याकाळी 6:00 अभिनव म्हणजे घरी यायला मला 6:30 व्हायचे आणि मग
ग्राउंडला जायला मिळायचं नाही कारण ग्राउंडची वेळ 6ची असायची आणि मग त्या सगळ्या गोष्टीत तो इतका म्हणजे थकलेला जाणवायचा मला अभ्यास नको म्हणजे उत्साही दिसायचा नाही. मग तो जसा त्याला ग्राउंड लागलं, खेळायला लागलं तसं त्याच्यात ग्रोथ झालेली मला लगेच दिसून आली आणि हा एक छान अनुभव होता. माझ्या एक पालक म्हणून मला खूप अभिमान त्याच्यासाठी वाटतो, की मी काहीतरी मुलासाठी छान करू शकले. बस. धन्यवाद ताई. वंडरफुल, वंडरफुल. आणि आता शुभांगीला मी करते अनम्यूट. शुभांगीला ओके. पण बोलायचं आहे. कल्पना व्हिडिओ पण करू शकतेस का? म्हणजे मला कोण बोलतंय दिसेल. ठीक शक्य आहे? आहे. शुभांगी हां. मॅडम तुम्ही बोलताना तुमचा व्हिडिओ ऑन करा. ठीक आहे. एक मिनिट. ओके, शुभांगी ताई बोलताय? शुभांगीला अनम्यूट करता येत नाहीये. माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे. बरं प्राची हॅलो. हा बोला बोला शुभांगी ताई. तुम्ही व्हिडिओ ऑन केलाय का? हा ठीक आहे केला बोला. केला जस्ट केला त्यांनी. येस बोला. ओके। हेलो मैम, सबसे पहले तो थैंक यू सो मच, आप इतना अच्छा सेशन ले रहे हैं। Thank एक you. छोटा सा अनुभव शेयर करना चाहती हूँ मैं अपना। बिल्कुल। एक्चुअली एक बार ऐसा हुआ कि एक डिबेट कंपटीशन मैंने पार्टिसिपेट किया था। मैं उस वक्त बीए फर्स्ट ईयर में थी और टॉपिक थोड़ा-सा टफ था, यानी मतलब वो टॉपिक था ऐसा कि वर्तमान शिक्षा प्रणाली सुदृढ़ नागरिक बनाने में सक्षम है या नहीं, ऐसा एक टॉपिक था। तो ऐसा था कि जनरली इसके पीछे थोड़ा-सा डेफिनिटली आर-एन-डी हमें करना था, तो मैं और मेरी फ्रेंड हम ढूँढने में लग गए या बुक्स सर्च करने में लग गए कि क्या यानी उस वक़्त यानी बीए फर्स्ट ईयर में होने के नाते यानी अभी इस वक़्त स्कूल लेवल पे क्या चल रहा है, इस पर हमें थोड़ा-सा रिसर्च करना था। और जो ऑर्गेनाइज़ था इट वाज़ इंटर कॉलेज कॉम्पिटिशन, तो काफ़ी बड़ा टास्क था मेरे लिए। तो हुआ ऐसे कि एक यानी घर के पास यानी जो एक साधारण एक हाउसवाइफ है, उस महिला ने मेरी मदद की। यानी जनरली हम होता क्या है, हम पदवी धारक लोगों के पीछे भागते हैं, बड़े-बड़े लोगों के पीछे भागते हैं। इन सब यानी ये कलेक्शन करने के लिए यानी किससे हमें क्या मिल सकता है, कहाँ से हमें जानकारी मिल सकती है। लेकिन इस बारे में मुझे छोटी-सी जानकारी एक बहुत साधारण-सी महिला की तरफ से मिल गई और मुझे लगा कि नहीं, कि उस वक़्त मुझे पता चला कि यानी एक छोटी-सी चीज़ एक साधारण-सी औरत या फिर एक साधारण आदमी भी सॉल्व कर सकता है। तो सबको ही बहुत खूप, इम्पोर्टेंस बहुत देना खूप. चाहिए, बिल्कुल. सभी को इम्पोर्टेंस देना चाहिए। एंड मुझे बताते हुए बहुत अच्छा लग रहा है कि आई वाज़ फर्स्ट इन दैट कॉम्पिटिशन। Oh, so that और was your वापस achievement as well. एग्ज़ैक्टली और वापस आके मैंने उन आंटी को मैंने बहुत थैंक यू बोला कि एक छोटी-सी चीज़ उन्होंने मुझे इतने अच्छे तरीके से समझा दी कि मुझे बहुत अच्छा लगा उस बारे में। सो आई केम टू नो दैट इवन सबको ही इम्पोर्टेंस देना चाहिए। हर एक पर्सन बिल्कुल। सो शुभांगी, इम्पोर्टेंट होता है। एक तो पहले तो शुक्रिया कि आप मराठी में सुन के भी हिंदी में अच्छा इतना डिकोड करके बात कर रहे हो। नहीं मुझे मैम, मैं पहले मराठी बोल पूछना सकती था हूँ कि बट अच्छा, और आपका सुन के फिर मुझे एक थोड़ा-सा गिल्ट आया कि मैंने पूछा नहीं कि क्या सब लोगों को मराठी पूरी तरह समझ में आती है। तो बस थैंक यू सो मच टू बोथ ऑफ यू अश्विनी एंड आई हो बोल. तुझी हरकत नसेल तर मला पण माझा एक अनुभव शेअर करायला आवडेल. Why not? Why not? One more is good. Shubhangi, we'll shift to Kalpana and then we will analyze all the three situations that we have just seen. Thank you very much. तो Yes, अनुभव Kalpana. म्हणजे माझा स्वतःच्या बाबतीत आहे Mhm. की जसं माहितीये की मला मुलगी ही माझ्या लग्नाच्या 18 वर्षानंतर झाली. तर हो. त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि प्रत्येक वेळा मला अपयश येत होतं. हं. आणि वेगवेगळे प्रयत्न म्हणजे आयुर्वेदिक सगळे आणि प्रत्येक वेळा अपयश येताना मी एकच विचार करायची की कधीतरी होईल, यशस्वी हं. कधीतरी होईल असं वाटत जायचं. आणि एक हं. क्षण असा आला की आम्ही विचार केला की आता आपण अडॅप्ट करायचं चाइल्ड. हं. आणि मग शेवटचा एक प्रयत्न करूया म्हणून मला शानोज म्हणाला, की "कल्पना एक शेवटचा प्रयत्न करूया. नाही तर मग अडॉप्ट करूया." मग सगळी ट्रीटमेंट झाली आणि ज्या दिवशी मला रिझल्ट येणार होता, की पॉझिटिव्ह आहे की काय कन्सीव्ह केलाय की नाही. आणि त्या क्षणाला मी जाताना रडत होते, की मला याची भीती होती, की जर निगेटिव्ह आला तर काय? तर मला शानोज त्यावेळेस म्हणाला, की "जर निगेटिव्ह आला तर असा विचार करायचा आहे, की कुठेतरी एक मूल आपली वाट बघतंय आणि त्याच्यासाठी आपण पालक म्हणून जन्माला आलो आहोत." आणि तो दिवस गेला आणि जेव्हा आम्ही गेलो आणि मला त्या दिवशी बातमी मिळाली रात्री, की म्हणजे कन्सीव्ह झालेला आहे. तर
तो क्षण माझ्यासाठी इतका मोठा होता की यस, म्हणजे इतके अपयश मिळून सुद्धा मी खचली नाही आणि मला शेवटी यश मिळालं. म्हणजे 18 वर्षाचा हा प्रवास काही खूप छोटा नव्हता. ऍब्सोल्युटली नाही. समाजाचं म्हण की मैत्रिणींचं म्हण की आजूबाजूच्या लोकांचं म्हण इतकं काही होतं आणि मनात होतं की मुलगीच व्हावी आणि ज्या दिवशी मला मुलगी झाली त्या दिवशी सेकंड यस मला अनुभव आला. डेफिनेटली. सो येस. आपण तिन्ही अनुभवांकडे जर का आपण पटकन असं बघितलं तर जेव्हा आपण यश चाकतो ना आयुष्यामध्ये, तर आता हे 3 खूप चांगले आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले बरं का मंडळी आपल्याकडे. एका आईनी, धीरानी आपल्या मुलाचा विचार करून शाळा बदलणं, आणि आताच्या काळात शाळा बदलणं म्हणजे असं केवढं मोठं प्रकरण वाटतं आपल्याला. कारण KG to PG अपेक्षा असते आपली की एकदा गेलं 4 की त्याच एंडनी बाहेर पडावं, सारखं चेंजेस नको. तो वाला एक डिसीजन का है। जैसे शुभांगी ने बताया कि डिबेट के लिए जो जिनको वो जनरली एजुकेशनली इतना क्वालिफाइड नहीं समझते, उनसे बात करना, अगर उनकी नजरिए से देखे, उन महिला की नजरिए से देखे जिन्होंने आपको मदद करी और उनका अचीवमेंट देखे, तो वो वाला एंगल और आपकी जीत का एंगल, और या फिर कल्पना का आत्ताचा जो अनुभव तिने सांगितला की इतकी वर्ष का चिकाटी दाखवून एखाद्या निर्णयासाठी प्रयत्न करून त्याच्यात मिळालेलं यश. आता जेव्हा आपण एखाद्या यशस्वी अनुभवाची आठवण सुद्धा करतो ना, तेव्हा पण तुम्ही बघितलं असेल की आपल्या अख्ख्या शरीरातनं एक आनंदाची लहर येऊन गेली. बरोबर आहे का माझं? की आपण तो अख्खा अनुभव आणि आपण त्या क्षणाला जिथे होतो ना, जेव्हा तुम्ही मुलाची शाळा बदलून त्याला खेळायला मिळालं आणि तो असा काही छान रुळला, असं तुम्ही जे सांगितलं त्याचा कॉन्फिडन्स होता ना ताई, किंवा जेव्हा तुम्हाला डिबेटमध्ये बक्षीस मिळालं आणि ते कनेक्शन तुम्ही लावलं की ह्या ताईंनी मदत केली म्हणून मला मिळालं, किंवा आता मला कन्सीव्ह होणार आहे याची खात्री झाली आणि मुलगी हवी होती, मुलगीच झाली. हे सांगताना तुम्हाला ज्या झोनमध्ये तुम्ही जाता त्याच्यात आत्मविश्वास पण असतो, की बरं झालं मी ते केलं. बरं झालं मी तसाच निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा पुनःप्रत्यय आपल्याला येतो. तर जेव्हा आपण एखादा यशस्वी अनुभव घेतो, तेव्हा आपल्यामध्ये काय होतं बघा हां. आपल्याला माझ्या PPTचं असं म्हणणं आहे, की तो सांगणार आहे. मी काय लिहिलंय ते. कुठे अडकला हा? 1 मिनिट हां, तुला जरा मिनिमाइज करते मी. हां, दोन्ही घेतलं एकत्र. जेव्हा तुम्ही हा यशस्वी अनुभव घेतलात, तेव्हा पहिलं तुम्हाला वाटलं, की तुम्ही सिक्युअर आहात आणि आश्वस्त आहात. आश्वस्त म्हणजे काय? की तुम्हाला त्याबाबत ते घडणार आहे. तुम्हाला त्याची अश्युरन्स वाटलं. याची जाणीव इतकी जास्ती गरजेची आहे, की एकतर तुम्ही यशस्वी अनुभवामध्ये तुमच्या मुलाबाबतची इन्सिक्युरिटी मगाशी मनातनं तुमच्या गेली. चिंता गेली, की माझं मूल त्या दुसऱ्या शाळेमध्ये खुश आहे का नाही? मग त्याचं कसं होईल? त्याला खेळायला मिळत नाहीये, चिड-चिड होतीये. याच्यापासून तुम्ही हा यशस्वी अनुभव मिळाल्यामुळे एकदम सुरक्षित झालात आणि थोड्याशा ठाम पण झालात, की मला कळतं बरं का मुलाच्या बाबतीत काय करायचं ते. आपण कोणीतरी खास आहोत ह्याची जाणीव आपल्याला होते, की मीच ती. मला कळतं, की मुलाचं हे असं बदलायचं असतं बरं का. आणि मला खास वाटलं एकदम, की कसं ना मला सुचलं आणि गोष्टी घडल्या आणि झालं. हे फिलिंग आपल्याला येतं. आपण अतिशय महत्त्वाचे आहोत. ही जाणीव आपल्याला येते, की आपण 18 वर्ष एखाद्या गोष्टीचा जेव्हा पाठपुरावा करतो, तेव्हा या डिसिजनमध्ये सगळ्यात महत्त्वाचे आपण आहोत. कारण आपणच नसतो तर हा निर्णयच झाला नसता. हा अनुभवच आला नसता. हे आपण आहोत ना, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आपल्याला आदर वाटायला लागतो. हे आपण खूप काहीतरी महत्त्वाचे आहे. हा यशस्वी अनुभव आपल्याला कन्व्हे करतो. आणि ज्या लोकांना आपण मानतो, त्या सगळ्या लोकांनी आपलं कौतुक केलेलं असतं या यशस्वी अनुभव. बरोबर का? म्हणजे अख्ख्या जगाचं नाही म्हणायचं मला. काही खास माणसं असतात, ज्यांच्याकडनं अप्रिसिएशन मिळालं, की आपण म्हणतो, की मला ना त्यांचा शब्द मिळाला. मग जसं आम्हाला पानसे सरांनी आमच्या एखाद्या लेखाला म्हणलं ना, "बरं लिहिलंस." तर आम्हाला आसमान ठेवणं होतं, की "सर बरं लिहिलंस म्हणले, क्या बात है." खरंच. हां, तर आपण ज्यांना मानतो, ते आपलं कौतुक करतात. आपण खूप इम्पोर्टंट आहोत ह्याची जाणीव होते. आपण खास व्यक्ती आहोत. तुम्ही ज्या मुलाची शाळा बदलली, तुमच्या मुलाच्या मनामध्ये तुमची जागा केवढी स्पेशल झाली असेल ना ती. तर पण किती खास आहात आपल्या मुलासाठी हे तुम्हाला किती सुख मिळालं.
आणि आपल्याला असं जाणवतं की आपल्यामुळे काहीतरी घडलं, काहीतरी फरक पडला. ही भावना आपल्याला हा यशस्वी अनुभव देतो. आता ह्याचं उलट काही मी सांगत बसत नाही. जिथे जिथे तुम्ही काही प्रमाणात मागे पडला, तिथे बघा या सगळ्या भावनांपासून तुम्ही लांब जाता. मग भले तुमचा अगदी एखादा बीएडचा लेसन का पडेना, तुम्हाला इन्सिक्युअर वाटलेलंच असतं त्या क्षणात. तर यशस्वी अनुभवांचं हे एक, मी तुम्हाला हे का सांगते की हे सगळं आपल्या सेल्फ एस्टीमशी खूप निगडीत आहे. यातनं सगळ्यातनं आपली सेल्फ एस्टीम फुलत राहते. आणि आता ह्याचं कनेक्शन लावा की का बरं रचनावाद असं म्हणतो की मुलाला शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये यश मिळणं हे खूप आवश्यक आहे. हे यश मार्कांमधलं नाही, अनुभवांमध्ये यश मिळणं किती आवश्यक आहे, कारण हे अनुभवाचंच न्यूरोकेमिकल ट्रान्समिशन आपल्या मेंदूमध्ये होतं. या सगळ्या यशस्वी अनुभवांमुळे आपल्याला आपला कॉम्पिटन्स वाढल्याची खूप जाणीव होते. आपण सक्षम आहोत, आपण गोष्टी करू शकतो, असा आपल्याला नक्की अनुभव येतो. म्हणून मग आता आपण जर पालक असू आणि जर आपल्याला मूल असेल असं, मग असतं की जे क्षणाला नाराज होतंय, दाखवतंय की माझी ना स्वप्रतिमा थोडीशी खालच्या लेवलकडे चालली आहे, मला काही माझं डील होत नाहीये, तुमच्यापैकी कोणी आहे का मदत करणारं, तर ही जादूची छडी माझ्याकडे आहे की मुलाला यशस्वी अनुभवाकडे न्यायचं. आणि हाच तर फरक हा अभ्यासातनं आणि मार्कातनं मिळणारा नाही, कारण मुलाला ते माहिती असतं. पुन्हा माझी अजिबात तक्रार नाही जी मुलं खूप चांगले मार्क पाडतात. नाही तर तुम्ही म्हणाल या बाईला बहुतेक मार्क पाडणारी मुलं आवडत नाहीत की काय, असं अजिबात नाहीये माझं म्हणायचंय ती अचीवमेंट मुलाला भावते का. म्हणजे मला आठवतंय आमच्या कुटुंबामध्ये नेहमी एक असा विनोद होतो की आमच्या घरातलं कुठलं तरी छोटं मूल केजीतलं त्याचा रिझल्ट लागला आणि त्याला सगळे म्हणले, अरे तुला डिस्टिंक्शन मिळालं. तर छोटं मूल एवढंच म्हटलं, म्हणजे मी पास झालो का पण. तर या अचीवमेंटचं आपल्याला काहीतरी वाटलं पण पाहिजे ना, म्हणून मी अनुभवांचं यश मिळते. तर ही जादूची छडी माझ्याकडे आहे की मुलाची सेल्फ एस्टीम जर का मी वर करू शकले, तर मग मार्क असो अथवा नसो, मैत्रीमध्ये गडबड झाली असो अथवा नसो, मला माझ्या आयुष्यातला निर्णय घ्यायचा आहे कुठला, या सगळ्याला बॅकअप करणारे ती माझी स्वतःची प्रतिमा, माझी स्वतःचा सन्मान. आणि हा वाढवण्याची जादूची छडी आपल्याकडे आहे असं मला प्रकर्षाने वाटतं. मग कशी असतात बरं, ज्या मंडळींची स्वप्रतिमा हेल्दी असते, निरोगी असते, ज्यांचा आत्मसन्मान चांगला वरती असतो. आत्मसन्मान म्हणजे अहंकार नाही बरं का, मी परत एकदा अंडरलाईन करते, कारण ना शब्द फार जपून वापरणं आवश्यक असतं. अहंकारी लोकांना मी आत्मसन्मानी लोक म्हणत नाही आहे. तो विषय पुढच्या सेशनला. मी बोलते आहे स्वप्रतिमेविषयी. तर मंडळी कशी असतात ही बघा, तुम्हाला मुलांमधले पण छोटे छोटे गुण जाणवतील आणि आपण एकमेकाचं पण स्वतःचं पण परीक्षण करू शकतो. इतर लोकांना भेटायला ही ज्यांची स्वप्रतिमा हेल्दी आहे ना, ही लोक अत्यंत उत्सुक असतात. म्हणजेच काय की लाजत नाही, सबाधीटपणा असतो. कुठेतरी गेलो तर कलाकाराची एखादी मैफल ऐकल्यानंतर तडक कलाकारापर्यंत जाऊन क्या बात आहे, मला तुमची मैफिल आवडली म्हणण्याचं धाडस असतं. अत्यंत उत्सुक असतात इतरांना भेटायला, कारण स्वतःबद्दल खुश असतात ना. इतरांच्या मूल्यमापनावर अत्यंत कमी प्रमाणावर अवलंबून असतात. सॉरी अबाउट द स्पेलिंग मिस्टेक देअर. पण कोणी मला इव्हॅल्युएट केलं तर काही मुलं मला माहिती आहेत छोटी, की त्यांना जरा काही म्हटलं ना की संपलं. पुढचा अर्धा तास चेहरा गुडघ्यापर्यंत खाली आलाय, खांदे पडलेत आणि आपलं जीवन संपल्यासारखी भावना त्यांना येते. तर दुसऱ्याचं मूल्यमापन आपल्यासाठी कितपत महत्वाचं आहे हे आपल्याला ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. ही मंडळी व्यक्त व्हायला अत्यंत धाडसी असतात. स्वतःचं मत सांगा हा 10वीत सुद्धा प्रश्न आहे बघा, प्रश्नपत्रिकेत सुद्धा. आणि जेव्हा स्वतःचं मत पब्लिक फोरमवर विचारलं जातं तेव्हा अत्यंत गुळमुळीत उत्तर देण्यामध्ये अनेक लोक पटाईत असतात. आणि नाहीतर मला विचारलं का ह्यांना, नाही ह्यांना विचारलं असेल, माझं काय तसं काय मला म्हणायचं नाही बरं का. तर व्यक्त होण्याचं धाडस असलेली ही मंडळी असतात, अत्यंत जीवनाभिमुख असतात. जे काही नवीन, जे काही बदल, म्हणजे आता लॉकडाऊन थोडक्यात, तर ज्यांची सेल्फ इमेज हाय आहे, सेल्फ एस्टीम हाय आहे, त्यांनी असं म्हणलं, अच्छा हो का, घरी बसून काय काय बेस्ट करता येते ते बघूया. आणि नाही तर अनेक लोक अशी होती, लॉकडाऊन आता ह्याला काय अर्थ आहे, असं कसं करू शकतात. ह्याच्यात ह्या लोकांनी वेळ घालवला नाही, ज्यांची सेल्फ एस्टीम हाय असते त्यांनी. अशी लोक आपल्या बरोबर असतील ना, तर आपल्याला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला हेल्दी वातावरण आहे, कारण ही लोक क्रिटिसाइज करत नाहीत,
उगीच कटकट करत नाही, हॅपी असतात, नवीन कल्पना देणारी असतात. त्यामुळे नुसती ही लोक ज्यांची सेल्फ एस्टीम हाय अशी लोक आपल्या बरोबर असली की आपल्याला वाटतं की आपल्याला एनर्जी मिळाली. ते इतरांसाठी पण तितकेच तयार असतात. त्यांच्या कल्पना, विचार ऐकून घेण्यासाठी उत्सुक असतात. आणि ही मंडळी चांगल्या संधी मिळाल्या ना की लोहचुंबकासारखी असतात. आपण म्हणतो ना, काय ना तसं काय टॅलेंटेड वाटत नाही, पण नुसतं बोलगेवढेपणावरती संधी घेऊन गेली बाई ही मुलगी. तर तो नुसता बोलगेवढेपणा नसतो. चांगल्या संधी ही लोक अट्रॅक्ट करतात आपोआप. म्हणजे मतलबी असतात असं नाही. त्यांना बरोबर कळतं की ह्या संधीमधनं आपल्याला कसं छान पुढे जाता येईल. आणि ह्या सगळ्या जमातीचं ब्रीद वाक्य आय थिंक आय कॅन डू इट. मला वाटतंय मी करू बघू शकते. ऑफिसची वेळ बदलता? बरं, मी करून बघते. अच्छा, लोकेशन बदललं. बरं, मला पण काय हरकत नाही. एकदा जाऊन बघूया तिथपर्यंत. माझा रोल बदलता उद्यापासून? ओके, फाईन. मी करून बघते काय आहे ते. ज्याची सेल्फ एस्टीम हाय असते, त्या सगळ्यांना आय कॅन डू इट असं फीलिंग रोज येत असतं. आता याच्या उलट सांगायची काही गरजच नाहीये तुम्हाला. याच्या सगळ्याची उलटी वाक्य येऊ शकतात, पण तरी एकदा क्विक रन असू दे. कारण इथे जर का आपल्याला असे ट्रेट्स जर मुलाचे सापडले, तर पुन्हा अरे तुझी सेल्फ एस्टीम कमी आहे, तुझ्यावर काम करते असं नका म्हणू. लक्ष ठेवा स्वतःकडे. स्वतःची सेल्फ एस्टीम कमी असेल तर त्याचा मुलाला त्रास होतो बरं का पालक म्हणून. स्वतःवरती मुळात कमी विश्वास, जमेल की नाही, करू का नको, विचारू का नको, जाऊ का नको, हे कायम. कुठलीही गोष्ट सुरू करायच्या आधीच आपण हारलोय याची भावना मनामध्ये या लोकांच्या येते. इच्छा ते कशाला आता करायचं, काहीतरीच नाही हो, ते काय जमणार नाही. कसं करणार ना आता, म्हणजे अजून ऍक्शन सुरू पण नाही झाली, त्याच्या आत डिक्लेअर, मॅच फिक्स. या लोकांना स्वतःची चूक माफ करायला खूप जड जातं. आता बघा कसा उलटा दिसतोय ट्रेट हा. सतत नुकसान भरपाईच्या मोडमध्ये असतात ही लोक. म्हणजे असंच झालं, आता मी ना स्वतःला इतका कडक नियम लावलाय तेव्हापासून पुन्हा पुन्हा म्हणून हे होता कामा नये. स्वतः एका झालेल्या चुकीच्या 100 शिक्षा घेऊ शकतात ही माणसं. आणि अशा माणसांचा आपल्याला किती त्रास होतो बघा. आपण म्हणतो अगं बाई झालं गेलं विसरून जा, कशाला अडकते त्याच्यात. पण ही मंडळी तिथं स्वतः सेल्फ सेल्फ अक्युझिशन, सेल्फ डिस्ट्रक्शन, स्वतःला बोल लावत राहणं, स्वतःला ओरडत राहणं, स्वतःला त्रास देत राहणं. आणि त्यामुळे आपोआप दुसऱ्यांना होतो तो विषय वेगळा. पण त्यांना सतत असं वाटत असतं कोणीतरी, हे इमॅजिनरी पण असू शकतं किंवा खरं पण असू शकतं, मी काही तिच्या इतकी चांगली होऊ शकत नाही. कॉमन उत्तरं कशी, माझं अक्षर काय तिच्यासारखं चांगलं होणार नाही. अरे तिच्यासारखं नाही, वाचता येण्यासारखं तरी काढाल का अक्षर, कोणासारखं काढू नका. त्यामुळे ही मंडळी सतत काहीतरी फॉलो करायचा वीक प्रयत्न करत बसतात आणि मग स्वतः आपण कोण आहोत ह्याच्या जाणीवेपासून खूप बिचारे लांब जातात. खूप टीकेची भीती वाटते. त्यामुळे ह्या मंडळींकडनं कधी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होणं भयंकर अवघड. विविध गुणदर्शन म्हणजे त्यांना काय टॅलेंट्स आहेत त्यांच्यामध्ये हे आपल्याला शोधून काढावं लागतं. आणि बिलीव्ह मी, एक संस्थेची लीडर म्हणून पण तुम्हाला सांगते मी, इतकं अवघड असतं ज्याची सेल्फ एस्टीम कमी असते त्यांच्यात. त्यांना कशी संधी द्यायची, काय म्हणून पुढे आणायचं, काय हातात द्यायचं. तर अशी भावना आपल्या बद्दल दुसऱ्या कोणाच्या मनात येऊ नये याचा तरी आपण आटोकाट प्रयत्न करायला पाहिजे. स्वतःच्या ओव्हरऑल आयुष्याबद्दल ही मंडळी नाराजीचा सूर लावतात. काय मी नेमकी त्या परीक्षेचा फॉर्म भरणार होते आणि डेटच निघून गेली, हे काय असंच होणार होतं. मी हे केलं असतं पण तसं झालं ना, मी असं करणारच होते पण असंच झालं. अशा सततच्या वाक्यामध्ये ही लोक अडकतात. त्यामुळे खूपशी एकटी पडतात, एकलकोंडी असतात, मिसळत नाही. तर न मिसळणारी शिष्ट किंवा उर्मट लोक यांच्या सेल्फ एस्टीम कडे नीट लक्ष द्यायची आपल्याला गरज आहे, मुलांच्याही आणि मोठ्याही माणसांच्या. कारण ते एकलकोंडी होऊन बसतात, कारण त्यांना स्वतःवरती काम करता येत नसतं. त्यामुळे अशा मंडळींना हुडकून त्यांना स्वतःचा सूर गवसण्यासाठी आपण मदत करायला पाहिजे. तुम्हाला यांच्या बोलण्यामध्ये तक्रार आणि उपहास पुरेपूर सापडेल. सरकॅझम व्यवस्थित वापरता येतं या मंडळींना आणि तक्रारींचा पाढा वाचताच येतो. आता बघा, माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये असा आपण स्वतःशी सुद्धा किती वेळा वागतो. मी मगाशी म्हणलं ना, स्वतःला महत्व देता येते का तुम्हाला. आता महत्व म्हणजे पुन्हा दुसरं टोक नाही, पण डू यू फील यू आर व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू आर इम्पॉर्टंट, डू यू ट्रस्ट युअर सेल्फ. इफ यू ट्रस्ट युअर सेल्फ, डू यू वॉन्ट टू विन. Do you want to forgive yourself about few things? Do you want to be yourself for a while at least?
रोल दुसरा घ्यावा लागतो, की मला मला सांगाल तुम्ही की अहो भूमिका घ्याव्या लागतात आयुष्यात. त्यामुळे आपल्याला हवं तसंच राहता येईल असं नाही. पण आय एम टॉकिंग अबाउट थोडा वेळ तरी आपण आपल्यासारखे राहतो का? आपली मतं व्यक्त करतो का? आपले जे सुप्त गुण आहेत ते व्यक्त करतो का लोकांसमोर, की मला हे छान भारी येतं बाबा. हे इथे गरजच नाही ना हे सांगायची ऑफिसमध्ये. कशाला सांगायचं? मला विणकाम चांगलं येतं. अरे काहीच हरकत नाही ऑफिसमध्ये तुम्हाला विणकाम छान येतं हे सांगायला. ओके. सो हे सगळं आपल्यासाठी तितकंच गरजेचं आहे आणि आपल्या छोट्या मुलांकडे खूप लक्ष द्यायची गरज आहे. कारण हेल्दी सेल्फ एस्टीम असणं हे आता पुढच्या काळामध्ये अत्यंत आवश्यक आहे. या सगळ्या मंडळींना भरपूर चिंता असतात, पण ते काही कृतीवर येत नाही. त्यांना असं वाटतं कृतीची जबाबदारी बाकी सगळ्या जगाची. आम्ही तक्रारी करतोय ना, तुम्ही त्यातनं इनपुट घ्या आणि कामाला लागा. सो कृतीवर आणायला या लोकांना भयंकर आपल्याला त्रास द्यावा लागतो आणि यांचं ब्रीदवाक्य असेल, मला नाही वाटत मला हे काही जमेल. दिस इज नॉट माय कप ऑफ टी. आय डोंट थिंक आय कॅन एव्हर अटेम्प्ट दिस. तर ही निगेटिव्ह सेल्फ एस्टीम किंवा ज्यांची सेल्फ एस्टीम लो आहे, अशा मंडळींची साधारण लक्षणं आहेत. मुलांमध्ये आता पुन्हा यातलं एक सापडलं म्हणजे पोराची सेल्फ एस्टीम खाली गेली असं प्लीज धरू नका. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल दीज ट्रेट्स. जितकी जास्ती प्रकर्षाने दिसायला लागतील तितकं ते आपल्याला मुलाच्या सेल्फ एस्टीम कडे ओढतं की याच्याकडे नीट लक्ष द्या. त्यामुळे एखादं मूल फक्त शाय आहे आणि म्हणून व्यक्त करायला हवं तर लगेच म्हणू नका तुझी सेल्फ एस्टीम लो आहे कारण तू तुझे गुण दाखवतच नाहीस लोकांना. अशा लेबलिंग वरती जाण्याची काही गरज नाही. तर मग आपण काय करू शकू बरं आपल्या मुलांसाठी? सगळ्यात महत्वाचं काय आहे, या 5 गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करूया. आपण मुलांना सेफ ठेवूया, सुरक्षित ठेवूया. सुरक्षित म्हणजे काय? आपल्या बाबत मुलाला कधीही ही भावना येणार नाही की ह्याची आपण भीती घेतली पाहिजे. दुसरी, मुलाला स्वतःबद्दलची जाणीव करून देण्यासाठीचा स्पेशल वेळ घालवा. ते क्वालिटी टाइम म्हणतात ना सगळीकडे. बट व्हॉट डू वी मीन बाय दॅट? अगदी तुम्ही मुलाशी गुलामचोर का खेळणं पत्त्यातला, पण तो 15 मिनिटाचा वेळ, तो 2 डावांचा वेळ सुद्धा मुलाला त्याच्या स्वजाणीव विकसित करण्यासाठी मी काय मदत करू शकते ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे मुलाची सेल्फ एस्टीम आपोआप बहरायला लागेल. मुलाला आपलेपणाची भावना द्या. मुलाला बिलॉंग करायचं असतं की आय बिलॉंग टू द फॅमिली. ही माझी फॅमिली, ही माझी शाळा, ह्या माझ्या टीचर. तर हे जे बिलॉंगिंगनेस आहे, हे बिलॉंगिंगनेस वाढवण्यासाठी मुलांना नक्की सहकार्य करा. मुलाला ती भावना नक्की द्या. छोटं का होईना पण मुलाच्या आयुष्यात ध्येय पाहिजे. कारण ध्येय असतं तेव्हा कॉम्पिटन्स वाढतो. आम्ही मुलाला हवं ते करायला सतत मोकळीक दिली, गायडन्स पण लागतो. मूल अडखळतं. मुलाला दिशा ज्या असतात गोष्टी अनेक करण्याच्या, त्याच्यावर चर्चा करायला आवडते. सो हे ध्येय देणं खूप गरजेचं आहे आणि मुलाची क्षमता वाढेल याच्यासाठी प्रयत्न करा, मार्कांसाठी नाही. क्षमता वाढली की बाकीचं सगळं सॉर्टेड आहे. त्याच्यावर खात्री बाळगा. अगदीच तुम्हाला वाटलं तर नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क छापून घरांमध्ये लावून टाका. त्याच्यात सगळ्या क्षमता दिलेल्या आहेत. सो आता परत एकदा सेशनच्या शेवटाकडे आपण आलोय. वन्स मोर मी तुम्हाला परत एकदा आरसा देते. या आरशासमोर तुम्हाला उभं करते आणि तुम्ही या आरशात आता नीट निरखून बघा. आणि माझी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या मुलांना एक छानशी शुभेच्छा आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात बघाल, स्वतःच्या स्वप्रतिमेवर काम कराल, तेव्हा आरशात तुम्ही स्वतःला असं बघू शकाल. सो कल्पना मी इथे थांबते आहे आणि आपण ओपन Thank you. सेशन किंवा क्वेश्चन आन्सर कडे जाऊ शकतो. खूप छान, खूप छान. अगदी म्हणजे मी पण त्याच्यामध्ये असं वाटत होतं हे सुरूच राहावं आणि बस आम्ही सगळ्यांनी पालकांनी ऐकत राहावं. खूपच सुंदर. आता मी विनंती करते तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही रेज हँड करू शकता किंवा चॅट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. आपल्याकडे 15 मिनिटं आहेत प्रश्न विचारण्यासाठी. या अगदी. 15 कल्पना, मिनिटांमध्ये मी हा स्टॉप शेअर करेपर्यंत फक्त माझा कॅमेरा बंद करते आहे कारण माझं ते बटन मला सापडत नाहीये. ओके. पण चालेल. ओके. तोपर्यंत आपण बोलू हां. शकतो. तर तुम्ही रेज हँडचं फीचर वापरू शकता. ठीक आहे. आपण त्यांना बोलायची संधी देऊया. हो, हो. प्राची ताईला प्रश्न विचारायचा आहे. मी त्यांना अनम्यूट करेल. आत्ता मी तुम्हाला अलाउ करते. तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. ठीक आहे. प्राची ताई तुम्हाला मी ॲक्सेस दिला आहे. तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता आणि अनम्यूट झाल्यानंतर तुम्ही बोलू शकता.
हॅलो. प्राची ताई, हा बोला. हा मला ऍक्च्युली विचारायचं होतं की मला जुळ्या मुली आहेत आणि मी एकत्र कुटुंबामध्ये राहते. तर ऑब्व्हियसली दोघींचंही हे वेगवेगळं आहे की म्हणजे त्यांची क्षमता प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या असणार आहे. जरी त्या जुळ्या बहिणी असल्या तरी दोन वेगळ्या व्यक्ती म्हणून त्या वाढतायत. तर मग त्या बाबतीत एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये असं होऊ शकतं की एकीला यश मिळेल आणि दुसरीला नाही, किंवा कधी दोघींना मिळतं. मी आता बऱ्याचशा छोट्या छोट्या कॉम्पिटिशन्स मध्ये त्यांच्यासाठी भाग घेते. घरून आम्हाला ऑनलाईन कॉम्पिटिशन हल्ली येतात, त्याच्यामध्ये मी त्यांचे भाग घेते बरेचसे. तर एकीला मिळतं कधी यश, कधी दोघींना मिळतं. ते एकीला मिळाल्यानंतर ते दोघींचं हे कसं सांभाळायचं ते मला थोडं विचारायचं. आणि मला खरं सांगू का, हा इतका जिवंत प्रश्न आहे ना. तुम्ही तर कॉम्पिटिशन म्हणताय. साधं घरचं काम दोन मुलांनी एकाने नीट केलं आणि एकाने नाही केलं नीट. एकाला चांगल्या कपड्याच्या घड्या घालता येतात, एकाला अगदी घड्या बरोबर. नीट येत नाहीत. इथपासनं ते फरक आपल्याला जाणवत असतात. अगदी आता बरोबर. या सगळ्यामध्ये पालक म्हणून एक मोठी भूमिका आपल्याला पार पाडायची असते की आपण क्षमतेविषयी बोलतो आहोत आणि व्यक्तीला काही फीडबॅक नाही देतो. म्हणजे माझ्या मागच्या सेशनमध्ये म्हणलं की आपली जी भाषा आहे ना मुलांची बोलायची, तर ती अगदीच आपल्याला खरंच खूप प्लॅन करून वाक्य तयार करावी लागतात. आता जेव्हा एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये दोघी एकत्र पार्टिसिपेट करतात आणि जुळ्याचं दुखणं विडल्यासारखं एकीला मिळालं आणि एकीला नाही मिळालं, तर ह्याच्यामध्ये एकतर आपण जेव्हा ओपन करतो ना मुलांशी कम्युनिकेशन, तेव्हा खूपदा आपण डायरेक्ट स्टेटमेंटवर जातो. आजची कॉम्पिटिशन छान झाली, बरं झालं तू केलं, तुला पुढच्याला मिळेल ना, तुम्ही असं करता असं नाही हा ताई, पण मी ओव्हरऑल म्हणते की आपण इतक्या जबाबदार स्टान्स मध्ये जातो आणि कम्युनिकेशन क्लोज करण्याकडे आपला भर असतो. तर आपण एक तर खूप शांतपणे मुलं त्या अनुभवाविषयी काय बोलतायत हे त्यांच्याकडनं कन्व्हर्सेशन स्टार्ट होईपर्यंत खरं तर थांबू शकलं पाहिजे. आणि मोठ्या वयात तर नक्कीच थांबलं पाहिजे. कारण मुलाचा अनुभव जो असतो ना, कधी कधी मूल तिथे नसतंही की मला हिला काय वाटतंय, मला काय वाटतंय, है ना. तर मुलाला कदाचित कसं ना, मी ती होती ना ती तिसरी, तिच्या वर्तान कशी बोललं याचाच मला आनंद झाला. मूल तिथेच असतं, ते इथे नसतंच की हिला मिळालंय का, मला मिळालंय का. आपल्याला जेवढी जबाबदारी वाटत असते की हिला पण बरं वाटलं पाहिजे, हिला पण बरं वाटलं पाहिजे, तर असं नका करू. टेक इट इझी. ओके. दुसरी गोष्ट, दोन जुळी मुलं असताना दोघींशी एकत्र बोलताना आज आपण हिला असं असं जे मिळालं त्याच्याबद्दल छान सेलिब्रेट करतो, हे सांगणं तितकंच गरजेचं आहे. कारण त्या जिने मिळवलं तिच्या सेल्फ एस्टीमचा प्रश्न आहे. ओके. तुझ्या भाषणातलं मला हे मुद्दे तर खूपच प्रकर्षाने आवडले. आणि दुसऱ्या मुलाला विचारून तुला काय आवडलं हिच्या डिबेट मधलं, सांग बरं, तू काय अप्रिशिएट करशील. इथे हे मुलाला जाणवू शकतं की, आणि ह्याच्यात आपल्याकडे नोट्स पाहिजेत की 4 वाक्य होती ना, ही बेहद्द छान होती. हा जो स्पेसिफिक फीडबॅक असतो तिथे मूल म्हणतं की आईचं माझ्याकडे लक्ष होतं, माझ्याकडे पण होतं. आणि मुलांना खरंच तितकं पुरतं लोक हो. आपल्याला वाटतं ना त्याच्यापेक्षा मुलं खूप बरी मॅनेजर्स आहेत इमोशन्सची आपल्यापेक्षा. आपण खूप खतपाणी घालतो की तुम्हाला कसं वाईट नाही वाटलं पाहिजे, काहीच गरज नसते त्याची. ओके. दुसरी गोष्ट, ज्या मुलाला नाही मिळालंय, भाजी आणायला येतेच माझ्या बरोबर, इतक्या छोट्याशा कॉमन संधीने तिला एकटीला बरोबर नेऊन तिच्याशी सहज गप्पा मारता येतात. आणि नक्की तिला विचारावं की तू कसं करतेस ग तू कोप की हिला मिळालं बक्षीस आणि तुला नाही मिळालं. तर कधी कधी मूल दिलदारपणे म्हणतो काय नाही त्याच्यात, मी नाही काय ह्याच्यात जिंकले. आमच्या किंवा म्हणतं आमच्या बाईंनी सांगितलंय की हारणं जिंकणं काही नसतं, ही फिलॉसॉफी मूल सांगतो. तर आस्क वेअर द चाइल्ड इज. आणि ओव्हरऑलच या सेलिब्रेशन्स थोडे डाऊन प्ले केले ना की अचीवमेंट ह्या खूप जास्तीच महत्वाच्या आहेत. आज आपल्या घराचा कल्चर जर नसेल की ते मिळालं तो क्षण छान आणि दुसऱ्या क्षणी गोष्टी नॉर्मल होऊन आपण सगळेच कामाला लागलो, नाही तर 50 फोन करून ऐका ना तिला कसं बक्षीस मिळालं, हे आपण नाही केलं तरी सुद्धा गोष्टी पटकन जागेवर येतात. कारण मुलाला पण काय कळलं पाहिजे की आजच्या वेळेला या गिव्हन सिच्युएशन मध्ये या कॉम्पिटिशन मध्ये मी जिंकले. when the second day is there is another player who's going to win it. अशा कॉम्पिटिशन झाल्या तरच त्याला खरं तर अर्थ असतो. पण आय होप आय हॅव आन्सर्ड युअर क्वेश्चन. आणि ह्याच्याच बरोबरीने एक दुसरा लागून प्रश्न असा की जॉईंट फॅमिली आहे, आम्ही 8 जण आहोत घरामध्ये, माझ्या 2 मुली धरून आम्ही 8 जण राहतो, सासू सासरे दीर जाऊ आणि आम्ही 4 जण असं. तर दुसऱ्यांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बाहेरच्याही आणि घरातल्याही, तर त्याला मी कसं फेस करावं आई म्हणून. माझ्या सेशनला होतात की नाही माहिती नाही, नाही मी पण मला असं वाटतं प्रकर्षाने मंडळी ही वेळ आली आहे की मुलांच्या बाबतीत
मुलांना वाढवण्याच्या बाबतीमध्ये फॅमिलीच्या चर्चा झाल्या पाहिजे. सुरुवातीला भांडणं झाली, वाद झाली तरी सुद्धा हळूहळू आपण सगळेजण कारण आपण सगळेच बऱ्यापैकी मुलं वाढवण्याच्या बाबतीमध्ये शास्त्रीय टर्मिनॉलॉजी मध्ये बरेच बॅकवर्ड आहोत. आपल्याला जसं वाढवलं गेलंय त्याच्या बळावर आपण आपली पोरं वाढवतो आहोत आणि इंटरनेटच्या बळावर उरलेलं काय म्हणलं जातं ह्याच्या बळावर. आपला फॅमिली म्हणून काय विचार आणि काय कल्चर आहे आणि काय व्हॅल्यूज आपण प्रकट करतोय घरामध्ये याच्यावर आपलं डिस्कशन होत नाही. म्हणजे माझी आई जरी माझ्यापेक्षा आज 30 वर्षांनी मोठी असली तरी मला शांतपणे फीडबॅक देता येतो तिला की आई ग, तू जर आत्ता त्याला ओव्हर हेल्प केलंस तर त्याला त्याचं काम पूर्ण करण्याचं समाधान नाही मिळणार आणि ह्याच्यामुळे त्याला कामं अर्धवट करायची पण सवय लागते. आपण हे कसं टाळू शकतो दोघी मिळून? अशा वाक्यांनी मोठी माणसं चांगली कोऑपरेट करतात माझा पण अनुभव सांगते, कारण माझी पण फॅमिली जॉईंट आहे. आम्ही पण खूप जण राहतो आणि मुलांच्या बाबतीत सगळे एकत्र खूप असतात. हे असं तसं आणि 3 मुलगी आहेत घरात, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की काय धिंगाणा चालत असेल आणि मतं सगळ्यांची वेगवेगळी असतात. तर आय थिंक ॲज ॲडल्ट्स आपण सगळ्यांनी काय स्पेसिफिक इश्यू आहे, तुम्ही नेहमीच असं म्हणता, ह्या वाक्याने भांडणं होतात मोठ्यांमध्ये. आत्ता जे घडलं असं बोलल्यामुळे असा परिणाम होऊ शकतो असं मला वाटतंय. तुम्हाला पण असंच वाटतंय का? असं विचारल्याने मोठी माणसं चांगली चर्चेवर येतात. तर त्या चर्चा व्हायला पाहिजेत आणि हे फरक सेलिब्रेट करता आला पाहिजेत आपल्यातले. म्हणजे जे माझ्या नवऱ्याकडनं माझ्या मुलाला मिळते ते कधीच मी नाही देऊ शकणार आहे. सो आय सेलिब्रेट व्हॉट ही कॅन गिव्ह आणि सेलिब्रेट्स व्हॉट आय कॅन गिव्ह टू माय चाइल्ड. तो म्हणतो की तुझ्या इतकं मी काय विश्लेषण करून बोलूच नाही शकत, पण तो चिडला माझा मुलगा की टेकडीवर पळायला नक्की नेऊ शकतो. ती ताकद माझ्यामध्ये आहे. सो दिस इज सेलिब्रेशन. त्याला काय करतायत आणि मला काय करतायत, आम्ही ओव्हर पॉवर करायला सारखं. आय थिंक मोठ्या माणसांनी बोलत राहावं. लहान मुलांना त्यांनी पण महत्व मिळतं, आदर मिळतो आणि मुलं सुरक्षित होतात असं मला वाटतं. अश्विनी आणि वृषालीचा प्रश्न आहे की माय डॉटर is 7 years old and she is creative and participates in many events. Mature for her age, but many times I find her competing with one of her friends. How do we handle this? कॅन यू जस्ट रिपीट अगेन? मी दुसरंच काहीतरी वाचत बसले स्क्रीनवर. 7 my year old and हा. she is very creative. मग काय होतं? And म्हणजे I find that her competing with one of her friends. म्हणजे ती एका मुलीसोबत कॉम्पिटिशन करते. तर how do we handle this? You have to probably observe when your child is competing. If the child is competing and both children enjoying themselves the competition and complimenting each other about the win, there is nothing wrong. पण जर ती कम्पीट करते आणि तिला काही मिळालं की धुसफूस होते, तर आपल्याला आपल्या मुलीशी बोलायची गरज आहे आणि त्याही मुलीशी. कारण ना मुळात आता बघा प्रश्न परत कुठे येतात, जेव्हा आपण मुलांची तुलना कॉम्पिटिशन कडे जातो की नाही, तेव्हा बघा प्रश्न कसे कॉम्प्लेक्स होत चालले आहेत. कारण मुळात कॉम्पिटिशन हा शब्दच कसा आहे की तू तुझा कॉम्पिटन्स नको वाढव कॉम्पिटिशन मध्ये, तू दुसऱ्याला हारव, तर ते कॉम्पिटिशनला मजा. कॉम्पिटिशन मध्ये कम्पीट करणं इज टू इन्क्रीज युअर कॉम्पिटन्स. क्षमता खेचण्यासाठी त्याचं प्रदर्शन करून आपण कसे सरस आहोत ह्याचा अनुभव घेणं म्हणजे कॉम्पिटिशन. तर मुलं जेव्हा कॉम्पिटिशन झाल्यानंतर काय एक्सप्रेस करतात, जर आपल्या प्रतिस्पर्ध्याकडे बघून छान मनापासून हसून टाळी द्यायची उर्मी आली तर सगळं छान चाललंय आणि कॉम्पीट करावं असं वाटतं. म्हणजे आता समजा मी माझ्या मैत्रिणीला म्हणलं सोसायटी मधलं, चल ना टेकडीपर्यंत पळत जाऊया, चल ना माझ्याबरोबर, आपण दोघी पण धावूया. आता इथे मला तिच्या बरोबर पळावं असं वाटतंय आणि ती मागे गेली तर मी तिला म्हणते चल 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 एवढं धावू शकतेस तू माझ्याबरोबर, चल 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 कमान कमान. आता इथे पण आम्ही किंवा ती माझ्या पुढे जातात म्हणते चल की कालच्या पेक्षा कसली तू धाव की, काल आली होती की इथपर्यंत. आता हे जे चाललंय हे कॉम्पिटिशनच चाललंय की एवढं अंतर आम्ही 40व्या वर्षी धावतोय का नाही धावतोय. ह्याच्यामध्ये एकमेकांना खेचण्याची वृत्ती, एकमेकांना पुढे आणण्याची वृत्ती ही जर असेल त्याला हरकत नाही. More important is after the competition is over, how the child is responding or reacting. Pay attention to that. If you think that something needs to be altered, definitely pay attention to that. Anything more?
पुन्हा एक प्रश्न आहे वेट हम्म. वरती गेला. बाकी सर्वांचे फीडबॅक येत आहे की तुमचं बोलणं खूप जिवंत आहे, चित्ररूपाने आम्हाला खूप छान समजलं आहे, तुमची बोलण्याची शैली खूप छान आहे, तुमची वोकॅब्युलरी खूप छान आहे, असे ओके, तुझ्यासाठी फीडबॅक्स येत आहे. थँक्यू थँक्यू. बेटा एकच प्रश्न आहे. आय थिंक दिस मला इज 2 मुले मंजुश्री. आहेत. हा हा. मला 2 मुले आहेत. एकाला जवळ घेऊन बोलले की दुसऱ्याला बाबा त्याला जास्त वेळ देतात. मला नाही देत. 1 वर्ष 7 वर्षाचा आणि दुसरा 3 वर्षाचा आहे. तर जवळ घेऊन बोलले तर बाबा त्याला जास्त वेळ देतात. मला देत नाही असं ती मुले म्हणतात असं. बरं आहे ना, मुलं किती स्पष्ट सांगतात. पटकन दुसऱ्या मुलाला काय हवंय ते करून टाकायचं असतं. 2 हात असतात, दोघांनाही घट्ट-मिठी मारून टाकायची असते. आणि जेव्हा बोलायचं असतं, तेव्हा जर एकाला जवळ घेतलं तर प्रकर्षाने दुसऱ्याशी बोलताना पण खांद्यावर हात टाकायचा असतो. एक तर आपल्याला त्यांनी सांगितलेलं असतं की बघा तुम्ही जर जवळ घेण्याचा एकदा उपक्रम चालू केला तर तो दरवेळेला लक्षात ठेवा. आपण कसं असतं ना, आपल्या मूडवर असतं. आपण प्लेझंट आहे तर मार मिठी, आपण अनप्लेझंट आहे तर सरक बाजूला, असं आपण इतकं येस, सहज करतो ना येस. मुलांना. खरंच आहे. आपण आपली कन्सिस्टन्सी मुलं खरं तर उलगडून दाखवतात. तर येस. काम मुलांवर नाही करायचं, काम आपल्यावर करायला पाहिजे ना, की मला जर का दरवेळेला मुलाशी बोलताना अफेक्शन म्हणून जवळ जायला आवडतं, तर दॅट हॅज टू बी चालू शेअर्ड बबली. बाय बोथ माय चिल्ड्रन. हो मी तेच आहे, मी येस. तेच आहे. ओके. आणखी एक प्रश्न रोशना मॅडम मी कडून आला त्याच्या की कधी-कधी मुलांना रागवावे लागते. तेव्हा नकळत मुलं दुखावतात. पण त्यामागची पालकांची काळजी मुलं समजून घेत नाहीत. तर यातून सुवर्ण मध्य कसा म्हणजे साधता येईल? ते मुलांना रागवलं पाहिजे बरं का. अपमान नाही करायचा. नाराजी आपली मुलांना आता रागवणं हे आता बघा मी रागवते तुम्हाला सगळ्यांना आत्ता की एक ऑडियन्स म्हणून ना तुम्ही अजिबात सजगतेने प्रश्न विचारत नाही आणि तुम्हाला अनेक वेळा सांगून सुद्धा तुमचे व्हिडिओ कॅमेरे ऑन राहतात. हे काही वागणं बरोबर नाहीये. ह्याच्यावर तुम्ही प्लीज पटकन बंद झाला बघा कॅमेरा म्हणल्या क्षणी. ते मी रागवत होते तुम्हाला. आता काय माहितीये का, आपल्याकडे राग आणि जमदग्नी ऋषी असं कॉम्बिनेशन करून ठेवलेलं. त्याचे काही लेवल्स पाळाल का? मुलाला मी मागच्या वेळेला म्हटलं होतं की लिमिट्स मेक चिल्ड्रन सिक्युअर. माझं कुठलं वागणं अनएक्सेप्टेड आहे मला कळलं ना, की माझी मी चांगली वागायला लागते आणि हे मला कन्व्हे करावं लागतं. की हे चालणार नाही. म्हणजे माझ्या सोसायटीतल्या मुलांना पॅरापेट वॉलवर तुम्ही चढलेलं आम्हा कुठल्याही मोठ्या मुलांना चालणार नाही. पण असं त्यासाठी आहे ते. अश्विनी तू जे म्हणतेस की आपलं कोणतं वागणं मुलांना म्हणजे मुलांना हे कळायला हवं की माझं कोणतं वागणं अनएक्सेप्टेड आहे. त्यासाठी पालकांना त्यांना त्यावेळी पुरता सांगायला हवं किंवा सांगून ऐकले नाही तर तुझ्या शैलीमध्ये रागवायला हवं. काय वाटतं माझ्या तुला? शैलीत आणि रागवायचं असेल ना, तर आपण रागवलोय कधी आणि कधी बंद झालोय याचे दोन्हीचे सिग्नल मुलाला कळले पाहिजे. हां. म्हणजे माझी तर मुलं म्हणतात, "हां, हिचं झालं आता." म्हणजे त्यांनाच कळतं हिचं संपलंय रागवणं. तिघही एकमेकांना म्हणतात, "झालं हिचं झालं. ही नॉर्मल झाली. बोलायला लागली." तर मी आणि तुम्हाला 3 वाक्यात रागवता येतं बरं का. आपण आपल्याला असह्य झालेलं सगळं एकत्र मुलाला कन्व्हे करायला बसतो ना, तो राग मुलाला झेपत नाही. 3 वाक्यामध्ये तुमची नापसंती, तुमचं अनएक्सेप्टन्स हा मुलाला पोहोचतो. तू हे जे केलंस, याच्यामुळे असं-असं होतं आहे. हे मला चालणं अवघड दिसतं आहे. किंवा 4थं वाक्य तू असं करणं ताबडतोब बंद कर किंवा तू असं कर. संपलं की रागवणं. 4 वाक्य झाली फक्त. आपण रागवतो किती? आणि रागवण्याची सुरुवात आणि खरंच सांगते मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून. मला पण जेव्हा रागवलं गेलं की नाही, तो जो टोन आहे ना, समजतं का तुला वाला? तो सगळा इथून जातो. मूल स्वतःला अनप्लेझंट कंडिशनमध्ये ठेवायला प्रिफर करत नसतं. मूल आयदर शटडाउन करेल स्वतःला, तुम्ही ओरडत राहा. मूल थिजून जाईल, म्हणेल मी काहीच करत नाही. ते अस्वल आल्यावर थिजून जातात ना लोकं, ते आपलं आपलं वाज घेऊन निघून जाईल. काहीच रिस्पॉन्ड आणि मग आपण काय म्हणतो, उभा करायला शुंभासारखा बोल की. अतिच्या मारी तुम्ही रागवता पण आहे. काय तुम्हाला काय हवंय? कॅन यू बी स्पेसिफिक अबाउट? येस, आय एक्सेप्ट. मी माती खाल्ली, माझं चुकलं, मी गोंधळ घातलाय, कळलं. कॅन यू गिव्ह मी अ डायरेक्शन? तर रागाच्या वेळेला डायरेक्शन द्यायची सुरुवात करा. मुलं छान राग कोप अप करतात आणि दुखावली नाही जात.
ओके, पुढचा आपण प्रश्न घेऊया. कुठला शब्द वापरला ना, आपण मुलाला लेबल केलं, अपमान केला की दुखावलं गेलं, मुलाला डायरेक्शन दिली, मुलाचा वर्तन नाकारलं, तर मूल दुखावलं जात नाही. ताणात जातं 2 मिनिटाकरता आणि परत रबर सैल होतं. काळजी नका करू. बिनधास्त रागवा. Ma'am, as you talked about goal, ध्येय, how can we set goal for a child before schooling? Give some examples. Okay. So if your child is even a preschool child, doing potty on time is also a goal to be achieved. Okay. So goals are all about how to make my life more organized. That's what goals are. त्यामुळे ध्येय ठेवणं जेव्हा मी म्हणते तेव्हा मला कमीत कमी पसारा करायचा आहे घरामध्ये किंवा झालेला पसारा आवरून ठेवायचा, हे ध्येय असू शकतं. ध्येय हे कायम अचीवमेंट इन टर्म्स ऑफ काय म्हणायचं मार्क असं नसतं. तर ध्येय हे तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये मी हे करून दाखवते असं मला छोटं छोटं असूच शकतं. पाणी माझी मी पिऊन भांड विसळून नीट जागेवर ठेवते, हे माझं गोल असू शकतं. सो ज्या वयात मुलं आहे ना, एक सायकोलॉजिस्ट आहे हॅविग हर्स्ट नावाचा, HAVIGHURST, हॅविग हर्स्ट नावाचा. त्यांनी 6 वर्षाच्या आतल्या मुलांची डेव्हलपमेंटल टास्क आणि 6 वर्षाच्या नंतरच्या मुलांची डेव्हलपमेंटल टास्क, मी चॅटबॉक्स मध्ये त्याचं नाव करते हा ताई, तर ती त्यांनी यादीच प्रसिद्ध केली होती की 6 वर्षाच्या आतल्या मुलांकडनं काय अपेक्षा ठेवल्या पाहिजेत आणि 6 वर्षाच्या वरच्या मुलांकडनं काय अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. तुम्ही नेटवर सर्च करा हॅविग हर्स्ट डेव्हलपमेंटल टास्क म्हणून, आणि तुम्हाला सापडेल की अरे हे किती गरजेचं आहे आणि आपण मुलांना वेगळंच काहीतरी करायला सांगतो. सो त्या सगळ्याला ध्येय म्हणतात. ओके, Anything पुढचा more? प्रश्न घेऊया. इफ बाय नेचर चाइल्ड इज इंट्रोवर्ट, व्हॉट शुड पॅरेंट डू? अरे इंट्रोवर्ट लोक नसतील तर साहित्यिक वगैरे कसे तयार व्हायचे, काळजी नका करू. इंट्रोव्हर्जन हे विचार करायला, तत्वज्ञान मांडायला खूप गरजेचं असतं. आणि प्रत्येक इंट्रोवर्ट मध्ये सी देर आर नो एक्स्ट्रीम्स बरं का मंडळी, टोकं नाहीयेत. इंट्रोवर्टच्या उलट एक्स्ट्रोवर्ट असं नका धरू. प्रत्येक एक्स्ट्रोवर्ट माणसाला, तर मी प्रचंड प्रमाणामध्ये एक्स्ट्रोवर्ट आहे, पण माझ्यामध्ये पण एक डिग्री ऑफ इंट्रोव्हर्जन आहे. जेव्हा मी सेशन तयार करते तेव्हा पूर्णपणे इंट्रोव्हर्जनवर असते, तयार करते ते आणि सेशन देते तेव्हा माझं एक्स्ट्रोवर्टनेस मला मदत करतं. सो मूल इंट्रोवर्ट जेव्हा असतं तेव्हा त्याच्या व्यक्त करायच्या वेगवेगळ्या कुठल्या पद्धती आहेत. छोटंसं स्माईल किंवा डोळ्यातला झालेला बदल हा सुद्धा मूल तुम्हाला खूप गोष्टी कन्वे करून टाकतं. त्याच्याकडे लक्ष ठेवा. आणि अशा मुलाला त्या मुला इतकं बोल असं नको, कमीच बोलणार आहे की नाही. आता आमच्या टीम मध्ये सुद्धा काही जण आहेत ज्यांना कमीच बोलायला आवडतं किंवा त्यांना ईमेल लिहायला आवडतं बोलण्यापेक्षा, किंवा टेक्स्टवर जास्ती बोलायला आवडतं, विच इज ओके. सो आपल्या मुलाची व्यक्त होण्याची शैली कुठली, मग ते चित्र काढताय का, इन्स्ट्रुमेंट वाजवताय का, अशा पण गोष्टीने आपण त्याला व्यक्त व्हायची संधी देऊ शकतो. आणि इंट्रोव्हर्जन इज नॉट बॅड ॲट ऑल. इतके सगळे बोलके झाले तर ऐकायला पण पाहिजे ना कोणतरी, असं काही काळजी नका करू. ऐकून चिंतन करून त्याच्यावरती व्यक्त होणारी मंडळी समाजाला अत्यंत आवश्यक आहे. So shyness, introversion are not bad things. Okay? Shy children are equally smart. निलेश सर विचारत आहेत की कधी कधी मुलांना दुसऱ्यांना चांगलं म्हटलेलं आवडत नाही आणि तो चांगला म्हणजे मी वाईट असा अप्रोच जाणवतो, तेव्हा कसं डील करू शकतो? तर आपल्याला कसं होतं सांगा, आपल्याच प्रेझेन्स मध्ये आपल्याच घरातल्या दुसऱ्याला चांगलं म्हणलेलं मानवी स्वभाव आहे हा, की इन अ गिव्हन सिच्युएशन माझ्या ऐवजी, म्हणजे आता समजा मी आणि माझी जाऊ घरामध्ये आणि तिने आमटी केली आणि मी भाजी, आणि आमटीलाच कॉम्प्लिमेंट मिळाला आणि भाजी चांगली झाली, कोणी बोललंच नाही, तर वाट बघत असेल ना मी की अरे माझं राहिलं का, मला नाही म्हटले, भाजी नाही चांगली झाली का, असं जे नॅचरल आहे ना वाटणं, तर हे मुलाला वाटणं म्हणजे मूल नॅचरल आहे, तर हे धराबर का निलेशजी, त्याच्यात काही गडबड नाही. आणि दुसऱ्याला चांगलं म्हटलं म्हणून मला वाईट वाटलं आणि म्हणून मी डिस्ट्रक्शनवर गेलो दुसऱ्याच्या, तर ते सगळ्यात अल्टर करण्याचं बिहेवियर. ओके. आणि एस्टीम वाईज काय काम करावं लागतं की लगेच जाऊन मलमपट्टी नाही करायची, त्याचं हे चांगलं ना बेटा तर तुझं हे चांगलं, आत्ता का दिसलं नसेल,
पण तरी तू चांगला. काही गरज नाही. चांगली मुलं टफ असतात. त्यांना हे समजतं की कॉम्प्लिमेंट्स आर गिव्हन स्पेअरिंगली. उगाच आपलं सगळ्यांना दिलं हे काय सहभागाचं प्रमाणपत्र असं काही दरवेळेला होणार नाही आयुष्यामध्ये. सो झालं असं, आणि जर मूल खूपच नाराज झालं, चिडचिड करायला लागलं, तर मागच्याला म्हटलं मुलाशी ना गप्पा मारण्याचा तुम्ही खरंच सेशन घ्या. इमोशनल गप्पा मारण्याचं तुमच्या लक्षात येईल की केवढे कॉम्प्लेक्सेस मुलाचे आपले सोडवायचे राहिलेले आहेत. अगदी सहज म्हटलं ना की किती त्याला कसं वाटलं असेल नाही का, त्याला एवढं सगळ्यांनी छान म्हणलं तर, की मूल बरोबर आहे, मग तूही म्हण ना, तेच कर, इकडे कशाला आली, असं म्हणलं की समजायचं की ओके, अटेन्शनची गरज मोठी झालेली आहे. आता काय बरं दुसरं करूया, कशाने अटेन्शन देऊया, कारण अरे तू पण झाले हॅ, मूल म्हणते हॅ, थोड्या सगळ्यांनी कुठं म्हणलं मग. तर अशी डायरेक्टली प्रपोर्शनेट नसते. अटेन्शनची नीड आहे, दुसरीकडनं कशी भागवूया ते बघूया. ओके, मलमपट्टी नका करू मुलावरती. एनिथिंग मोर? नाही अश्विनी, आता खूपच छान सेशन झालेलं आहे आणि मला असं वाटतं एक प्रश्न आहे स्मिता जीवतोडे ताई यांचा, मुलांना बोलतं कसं करता येईल? मगाशी जे 4 एलिमेंट सांगितले ना स्मिताताई, मुलाला सुरक्षित वाटलं, आश्वासक वाटलं, होपफुल वाटलं, ट्रस्टेड वाटलं, की प्रत्येक मूल बोलतं होतं. अगदी शाय इंट्रोवर्ट मूल सुद्धा बोलकं होतं. पण दुसऱ्या तुम्ही अगदी ठरवून जर करायचं म्हणलं ना, तर मुलांशी बोलणं सुरू करण्याच्या काही इंटरेस्टिंग पद्धती आहेत. मोठ्या माणसांसारखं सारखं मुलांशी नका बोलू, म्हणजे बोबडं बोला असं नव्हे, पण मुलांच्या म्हणजे आजचं उदाहरण सांगते. अगदी आता माझा दुसरा पुतण्या जो तो आमच्या दुसऱ्या घरी थोडासा लांब आहे, इथून राहायला गेला. तर मी माझ्या या दोन्ही मुलांना म्हटलं, अरे त्याला फोन करा बरं का, आज तो नाही आपल्या बरोबर, त्याला पण तिकडे बोर होत असेल. तर त्याने म्हणलं, आता काय बोलू आम्ही त्याच्याशी. आता हा मुलांचा सुद्धा मुलांना पडलेला प्रश्न होता की कशाला करायचा फोन, आमचं तर चांगलं चाललंय दोघांचं. तर मी म्हणलं, ती आज सकाळी आपल्या बोक्याची झालेली गंमत सांगता का त्याला, आणि मग फोन लावल्यानंतर ते अर्धा तास बोलत राहील. तर आपल्या मुलांशी बोलण्याचे विषय कुठले आहेत? पुष्कळदा मोठी माणसं बोलतात म्हणजे आयदर झडती घेतात, नाहीतर उलट तपासणी घेतात, नाहीतर तू कसं अजून चांगलं करशील अशा उपदेशात्मक बोलतात. हे मुलांना बोर होतं. बोलतं करायचं असेल तर, काल मी त्या झाडाखाली पडलेलं ना ते फळ बघितलं, ते नाही का मागनं काळं झालं होतं, आणि मूल तुम्हाला एवढं बोलून दाखवेल त्या काळं झालेल्या फळांबद्दल आणि त्या असलेल्या आळ्यांबद्दल. तुमची ऐकायची तयारी असली पाहिजे. तर मुलांचे विषय कुठले आणि मुलांशी बोलण्याची आपली पद्धत कुठली, याच्यावरती मूल कसं बोलतं होतं हे आपल्याला समजू शकेल स्मिताताई. आय होप आय आन्सर्ड दॅट क्वेश्चन. अश्विनी, तुझा ईमेल आयडी हवाय? हो, शुअर. सांगतेस का मला एकदा? मी इथे टाईप करते. करते मी. हा कर मग. ओके. तर आजचं सेशन खूपच छान झालं अश्विनी, आणि म्हणजे मला नाही वाटत की आज या सेशनला रेटिंग करायची गरज आहे, कारण सर्वांनी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया दिलेल्या आहे. हे चॅट बॉक्सचं सगळं जे कन्व्हर्सेशन आहे ते तुला ईमेल करते, म्हणजे तुला समजेल की आजच्या सेशनचं खूपच छान आपल्याला रिझल्ट्स मिळालेले आहेत. तर पुन्हा तुझ्यासोबत नक्कीच जुळून राहू. एक नवीन काही सेशन्स घेता येईल का? जर पालकांनी विनंती केली तर आपल्याला नवीन सेशन्स करता येतील आणि त्याचं नियोजन करता येईल. त्यांच्याकडनंच विषय मागवता येतील आणि त्याच्यावर काम करून पुन्हा नवीन सेशन्स तयार करून त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. अगदी. किंबहुना ग्राममंगलकडनं किंवा महाराष्ट्र शिक्षण परिषद, बाल शिक्षण परिषदेकडनं पालकांसाठी एक छोटेखानी कोर्स तयार करता येतो का? आणि असं ऑनलाईन देता येईल का? यावर सुद्धा आपण विचार करायला हरकत नाही असं मला वाटतं. तर तूर्त मला तुला थँक्यू म्हणायची गरज नाही, पण खूपच नकोच छान म्हणूस. सेशन झालं. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मलाही मंडळी तुम्हाला असं ऑनलाईन ऐकणं कितपत एन्जॉय करताय तर मला माहित नाही, पण थँक्यू सो मच फॉर युअर पेशन्स अँड एन्ड्युरन्स फॉर स्टेइंग टिल द एंड ऑफ द सेशन. कारण आय कॅन अंडरस्टँड की मी तर बोलतेय, मला ऍक्टिव्हिटी मिळाली बोलायची. तुम्हाला पूर्ण 1.5 तास ऐकणं म्हणजे काय होत असेल मला कल्पना नाही येत करता. आणि असे पण रंजक थँक्यू. असलं की खूप म्हणजे ऐकायला खूप मजा येते. पण मला तुमच्या मुलांच्या बद्दल असलेले प्रश्न जरूर कळवा. तुम्हाला काय काय प्रश्न पडतायत हे जरूर करा ईमेल, कारण त्यांनी काही त्याच्यावरनं काही लेख लिहिता आला किंवा माझ्या चॅनलवरती काही टाकता आलं, ग्राममंगलच्या वेबसाईटवर तुमच्यासाठी काही छोटे छोटे रिसोर्सेस टाकता आले तर मला नक्की आवडेल. सो
प्लीज फील फ्री, तुमच्या मनात जेवढे प्रश्न येतात मुलांच्या बाबतचे तेवढे नक्की कळवा. त्यांनी आपण हा सगळा अभ्यास पुढे नेऊ शकतो. कारण शेवटी हे सुद्धा कसं झालं ना, मी तयार केलेलं सेशन मी मांडलं. प्रश्नांमधनं आलेलं जे सेशन असतं हे जास्ती उपयुक्त होऊ शकतं असं मलाही वाटतं. अश्विनी, आपण एक शेवटचं जे सेशन असणार आहे ना, म्हणजे 17 जून नंतर 19 जूनला आपण एक सेशन घेणार आहोत, ज्याचं आपण नाव 19 दिलं की जूनला प्रश्न आमचे, प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळे एक्सपर्टीज ज्या ज्या लोकांनी सेशन घेतलं ते सगळे एकत्रित असाल आणि फक्त पालक प्रश्न विचारतील आणि एकेकाला ऍड्रेस करतील आणि तुम्हाला त्याची उत्तरं द्यायची असतील. तर 1-1.5 Sure. तासाचं म्हणजे 2 दिवस हे सेशन चालणार आहे, प्रश्न आई बाबांचे आणि त्याच्यावर फक्त उत्तर. तिथे कुणीही love काय that. प्रेझेंटेशन नाही करणार. ते एक असं पण सेशन आपण घेणार आहोत. ही Yes. सगळी पालकांची मागणी आणि तुझ्यामुळेच मला हे पालकांसाठी असं काही करण्याची कल्पना मिळाली. अरे मला खूप आवडतं पालकांची गप्पा मारायला एनी टाइम. सो थँक्स टू यू. ओके, येस, तर थँक्यू नक्की व्हेरी भेटू मच. आपण. शेवटचं सेशन आपण तुझ्यासोबत घेणारच आहोत, सगळ्यांसोबत नक्की. असणार आहे ते. अगदी. चल ओके. थँक्यू कल्पना. हॅव अ नाईस इव्हनिंग पीपल. येस, तर भेटूया बुधवारी. आपल्यासोबत असणार आहेत वर्षा कुलकर्णी आणि त्यांचा विषय असणार आहे की मुलांबरोबर वाढताना. आणि म्हणजे जवळपास 9 ते 14 वयोगटातली जी मुलं आहेत, जी आता वयात येत आहेत आणि टीनएजर्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावर वर्षा कुलकर्णी, ग्राममंगल पुणे आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर बुधवारी आपण पुन्हा याच वेळी भेटणार आहोत, याच प्लॅटफॉर्मवर भेटणार आहोत. टिल देन गुड बाय.